इतके वर्ष एखादं नातं आपल्या इंडस्ट्रीत लपून राहूच कसं शकतं. ते असं ना तसं एखादी मज्जागल शोधून काढतेच काढते. हीच ती एका बर्थडे पोस्ट वरनं तिने आमचं रिलेशन जगासमोर आणलं होतं. मी म्हणलो का थांबा, मला नाही सांगायचं. नंतर मला झालं की आम्ही तू चुकलाय. आम्ही दोघं जण खूप चांगले मित्र होते एकमेकांचे. आणि मग नंतर विषय आला की भेटायचंय. आणि तेव्हा काय करायचं माहिती का, मी म्हणायचो ना काय मला सांग ना यार. 6 महिने घेतले होते तिने मला होकार द्यायला. ती म्हणायची लिस्ट बहुत लंबी है, हिट लिस्ट पे तू है. ती लंबी लिस्ट मला आजपर्यंत सापडली नाही. मला आता हसत त्या गोष्टी. माझ्यासाठी हे होतं की तिने मला आय लव्ह यू म्हणावं. ओके, म्हणजे ते कन्फर्म. एक मिनिट, एडिटर साठी माझी सूचना. पोपट फडफडतोय वगैरे बेदरलेला देहाचा आम्ही तरी आला. तिथून आपण कंटिन्यू करूया. नाटकी थिएटर गेलेली नाही म्हटलं वगैरे केलं. डोळ्यातून घळाघळा पाणी यायच्या. मला आई शपथ वाटलं की नाही म्हणतात. ट्रोलिंग होत होती. पिंपल्स असणारी हिरोईन आम्ही का पाहायची वगैरे वगैरे. ती या लेवलला होती की आम्ही हेच लोक पुढे ना माझ्यावर खूप प्रेम करतील. तू मला सांग तुला त्रास होत असेल तर मी पटकन मुंबईहून साताऱ्याला येऊ शकतो. आपण वाटेल ते करू. तिची त्यावेळेस ती थेरपी पण केली होती श्वेता शिंदे मॅमनी मुंबईमध्ये. ते सगळं म्हणजे इतकं क्लोज रिलेशन होतं आहे, कायम राहील की आम्ही घरी आल्यानंतर बाबांच्या एका खांद्यावर मी आणि ताई आणि एका हातावर झोपलेला. एवढं होतं माझ्या बाबांचा तो इतका लाडका आहे. आम्ही हे ठरवलंय की आपण एकमेकांचा जीव घेऊ पण आपण सोडायचं नाही एकमेकांना. वाव. म्हणजे रामलीला हरकत, तू माझ्या पोटाला बंदूक लाव, मी तुझ्या पोटाला लावतो, एकमेकांना गोळ्या घालून मरू, पण भाई सोडायचं नाही. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. बरं, काही दिवसांपूर्वी एका कपलचं जे एंगेजमेंट होते ती मी कव्हर केलेली मज्जाने आणि त्याला अटके पार व्ह्यूज आले. म्हणजे जवळजवळ 40 ते 50 मिलियन ऑल ओव्हर प्लॅटफॉर्मवर त्याला व्ह्यूज होते. हे दोघं कपल कसे असू शकतात हा प्रश्न मला देखील पडलेला, पण आहेत ते कपल. आता आमच्याकडे पुरावा पण. हा, येस, ये देखो. आणि द बिग फिश अँड कंपनीमध्ये आज आपण आलेलो आहोत, जे दादरमध्ये आहे. आणि थँक्यू सो मच आल्याबद्दल. थँक्यू सो मच आम्हाला बोलवल्याबद्दल. नाही, पण बाय द वे मी इथे आलो याच्या आधी सुद्धा, कारण की माझे सगळे मित्र हार्डकोर फिश खाणारे मित्र आहेत. माझे मित्र मी नाही खात, पण त्यांच्यासोबत इथे व्हेज जेवण पण कमाल मिळतं. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, इथे व्हेज जेवण पण कमाल मिळतं आणि त्यासाठी मी इथे खास यायचो. आणि मला खूप आवडते रेस्टॉरंट आणि तू मला इथेच बोलवलंस, त्यामुळे आज सोने पे सुहागा आहे माझ्यासाठी. ओके, पण कसं चाललंय आता, कारण एंगेजमेंटच्या आधी एक वेगळं असतं, आता सगळ्यांनाच कळलंय. आता आमचं एक रुटीन आहे कोलॅब ऍक्सेप्ट करणं. बापरे, ते अजून संपतच नाहीये. आणि इतके मेसेजेस आलेत इंस्टाग्राम वरती, फेसबुक वरती, प्रत्येकाला ते थँक्यू रिप्लाय करणं. इंडस्ट्रीतल्या लोकांचे मेसेजेस आहेत, ते अवॉइड नको व्हायला. ते सगळं असं करत करत आम्ही रोज अरे आता हे चाललंय तर चाललंय, हेच चाललंय सध्या तरी. अजून तरी रुटीन असं काही सुरू नाहीये, कारण अगदी आजचा 6वा वगैरे दिवस आहे मला वाटतं. सो होईल, जरा हळूहळू बघू काय होतंय. पण लोकांचं प्रेम बघून खरंच म्हणजे आम्ही अक्षरशः भारावून गेलो दोघं पण, की इतके लोक प्रेम करतायत ना आमच्यावरती. खाली कमेंट्स मध्ये आशीर्वाद देत आहेत. लोक म्हणतात की तुमची जोडी खूप छान दिसतेय, तुम्ही मेड फॉर इच अदर दिसताय. सो इथे कुठेतरी आम्हाला एक कॉन्फिडन्स आलाय की लोकांना आमची जोडी आवडते. सो मला ते एक छान वाटतंय. आम्हाला तर काय प्रत्येक कपलला आम्ही बेस्ट कपल असं वाटत असतं, पण लोक जेव्हा एवढं प्रेम करतायत, जेव्हा आपण अशा इंडस्ट्रीमध्ये काम करतोय की आपण लोकांसाठी म्हणून काम करतो, लोकांसाठी आपण काम करत असतो आणि त्या लोकांनी आपल्यावर प्रेम करणं ही आपली एक मूळ इच्छा असते. आणि जेव्हा आपल्याला एवढं भरभरून प्रेम मिळतं तेव्हा कुठेतरी इतकं सॅटिस्फॅक्शन मिळतं की चला आपण लोकांना कुठेतरी. जबाबदारी पण वाटायला लागली. जबाबदारी तर आहे 100%, खूप मोठी जबाबदारी वाटायला लागली. पण अगदीच आपण द बिग फिश अँड कंपनीमध्ये आलो, जिथे नॉनव्हेज फार छान मिळतं, पण व्हेज त्याच्यापेक्षा फार छान मिळतं. 100% मिळतं, हे सगळ्यांनाच माहितीये. पण मला एक म्हणायचंय की आता आपण नॉर्मल ते आता
पनीर आणि हे सगळं आत्ताचं ठीक आहे, म्हणजे ते आपण रोजच खातोय, पण मला तुला काय खायचं ते सांग, आज मी जे खरं शिवानी सांगू का? सांगेल ते ऑर्डर कर. बघा हा, काहीतरी असं विचित्र काहीतरी सांगू नको, काहीतरी मला नॉर्मल. बटाट्याचे काप खायचे. माशांच्या हॉटेलमध्ये येऊन बटाट्याचे काप मला कोण खाते बटाट्याचे शिवानी काप यार? खायचे. बटाट्याचे काप कोण खाते यार? बटाट्याचे काप अजून खायचे. काहीतरी बरंच चांगलं काहीतरी मिळत असेल ना, वांगे- ग्रेव्ही मिळत असेल काहीतरी चांगली त्याच्यासोबत. वांग्याचे काप, बटाट्याचे काप. हा पण आता शिवानी अरे यार. म्हणजे उसका हुकुम सरा को पण असं आज आपण हे करूया. पण हे बटाट्याचे काप शेफ नाही बनवणार, तर हे बटाट्याचे काप बनवणार आहे शेफ अमित रेखी. नाही रे, हे ठरलेलंच नाहीये मुळात. हे म्हणजे इट्स मज्जा. अगं पण हे शक्य आहे का? बटाट्याचे काप करणं म्हणजे काय? तू ते कापून एक देत- मिनिट, शक्य आहे असं म्हणू नको. तू म्हणलीस खायचं आणि जर का मला बनवायची संधी देत असतील तर मी बनवू शकतो. अरे पण ते अवघड आहे, ते मी एवढं सोपं बनवू नाहीये, शकतो. ते खायचं बटाटे काय? कापायचे, ते असे करायचे आणि तळायचे, बस त्याच्या इतकं पलीकडे काही सोपं नाही. नसतं बटाट्याचे काप, पण मी तुझ्या बाजूने आपण ट्राय करू शकतो. तुला खायचेत? हो. माझ्या आजचे खाशील तोडके आणि मोडके कसे उत्तम असेल? खायचेत मला, असे तसे नाही खायचे. हे असं असेल तर मला करत काही इंटरेस्ट नाही. तू अरे पण एकदम मी तुम्हाला सांगते की एक मला मिनिट, पण तुम्हाला म्हण ना की आम्ही तू बनव, मी खाते. अम्या तू जा, तू बनव आणि तू खूप उत्तम बनवणार. पण तिला चांगले खायचे. बरं ऐक, आपण हॉटेलमध्ये आहोत, माझ्या हातचे जर गणलेच तर हॉटेलवाले आहेत ना, शेफ शेफ आहेत आहे. ना. हा येस. ठीक ती आहे. safe तुला side आहे थोडं आपल्याकडे. तुला वाट बघावी लागेल. तुला अमित पासून मी थोडं लांब करते. जाऊ जाऊ. जाऊ. ऑल वाट द व्हेरी बघशील माझी. बेस्ट, ऑल द व्हेरी बेस्ट. रडू नकोस, सांभाळ प्लीज प्लीज. स्वतःला, काळजी घे स्वतःची. नाटकी माणूस. आलो बटाट्याचे काप घेऊन मी तुझ्यासाठी आलो. सो हे आहे द बिग फिशन कंपनीचं किचन आणि इथे तुला बनवायचे आहेत बटाट्याच्या काचऱ्या. काचऱ्या. हा, बटाट्याचे काचऱ्या, काप. ऑथेंटिक शब्द Yes, काचऱ्या. काचऱ्या. पण मला सांग, रेस्टॉरंटच्या किचन मध्ये कधी आलाय? फर्स्ट टाइम ना? ऍक्च्युली पहिल्यांदाच, म्हणजे असं मी गेलोय कारण की मी एक सिनेमा करत होतो. ते जे प्रोड्युसर होते त्यांचं मोठं हॉटेल होतं. सो त्या हॉटेलमध्ये मी जाऊन ग्रेव्ही कशी बनवतात, मग ते थिकनेस कसा येतो, मला खूप अशी आवड आहे बनवायची, जेवण बनवायची आवड आहे मला खूप. सो मी असं ते एक्सप्लोर करत असतो, पण आता मी पहिल्यांदा स्वतः बनवणार आहे. येस. आणि Saturday. तेल गरम करायला ठेवलंय आम्ही आणि बटाटे आहेत, तर इतके बटाटे आपल्याला करायचे. वा, Okay. सफिशियंट सफिशियंट आहे. नाईस. आपण सुरुवात करू. मला भीती वाटते की हा बनवणार आहे, पण नाही घाबरू नको, मस्त ऑल द बनवणार. बेस्ट शिवानी. ओके चला. मला पण Chef- म्हणारे chef- कोणीतरी all the best. All the best, हा, अमित. thank you, thank you. आणि हे द बिग फिशन कंपनीचे शेफ Hello, आहेत. दादा. यांच्या गायडन्स अंतर्गत अमित शेफ आज बटाट्याचे काम बनवणार आहे. चांगलं बनवा, माझ्या बायकोसाठी बनवायचे मला. हा? अच्छा, एकदम मस्त. पण दादा तुमचं नाव येणार नाहीये, तिला असं मी म्हणणार आहे की मी बनवलंय म्हणून. चालेल ना हा तुम्हाला? चला आता आणि याला करू द्या. हा थांब, Yes. थांब, थांब. हा, ग्लोव्ज द्या. अरे जाम भारी वाटतंय मला आज. अंकिता थँक्यू, मला आवडतंय. हो ना? येस. आणि डायरेक्ट ऑपरेशन होणार आहे बटाट्याचं. हे जर का क्लोज शॉट मध्ये जर का हे शॉट लावले ना तर लोकांना कळणार नाही मी रेस्टॉरंट मध्ये आहे की हॉस्पिटल मध्ये. ऑपरेशन थिएटर. लोक म्हणतील तर हे तर काय नवीन पण बाबा. छान आहे. हॉटेलमध्ये असं हायजीन मेंटेन झालं. हायजीन मेंटेन झालंच पाहिजे, कारण आपण येतो फॅमिली सोबत येतो, सगळ्यांची Correct. तब्येत खूप महत्वाची असते आणि मला भारी वाटतंय एवढं स्वच्छ सगळ्या गोष्टी इथे आहेत. तू पहिल्यांदाच आलेस ते हे पहिल्यांदा. बनवायला जेवढे कष्ट लागणार नाही तेवढे हे घालायला कष्ट लागतात मला. याच्यात मी काहीही करणार नाहीये. झालंय. मी फक्त निमित्त आहे. झालंय. बटाट्याचे काप तसे बघायला गेले तर फार डिफिकल्ट पण असतात, कारण का ते लागण्याची Done. शक्यता असते. ओके डन. माझ्या निळ्या हातांनी मी तयार आहे. येस. काय करायचं? मिक्स करा. येस.
अमित कधी बनवलंयस तिच्यासाठी जेवण? हो, मी रोज बनवतो जवळपास. कारण मला हो खरंच तिला पण विचारू शकतेस तू. ऑफ कॅमेरा विचार, ऑन कॅमेरा विचार. मला जेवण बनवायला खरंच खूप आवडतं आणि मी उत्तम वेगवेगळ्या भाज्या बनवतो. मी शिकतो, युट्यूब वरती बघतो. हो खरंच. आणि मला खूप आवडतं जेवण बनवायला. आणि मुळात मला एका गोष्टीचा आनंद आहे की तिला माझ्या हातचं सगळं जेवण आवडतं. ओके, आता हे मी तिला विचारणार आहे. नक्की विचार. ओके, येस, हे बरोबर आहे. येस. आता इथे हा, तुमचा जरा एक टच लागू दे त्याला. शेवटी काय, ज्याचं काम त्याने करावं असं म्हणतात. एक्झॅक्टली. पण बायकोसाठी, होणाऱ्या बायकोसाठी. पण मला एक कळत नाहीये, तिला माझ्या हातचे खायचे होते पण तिला ते ग्लोव्हजचे खावे लागतील. हीच ती वेळ, हाच तो क्षण, हा इंटरव्ह्यू इथे संपतो. हातची चव नाही येणार ना त्याच्यात. हत्तीच्या मारी. पण ठीक आहे, होणाऱ्या बायकोसाठी इतके कष्ट घेतोय अमित, हे बघून मला फार बरं वाटतंय. नाही, पण तिच्यासाठी आयुष्य दिलंय. ऐक, त्यासाठी मी काही करू शकतो. खरंच. हे तर म्हणजे तिला खाऊ घालण्यासारखं सुख कशात नाही मला. मी तिला असं वेगळे पदार्थ खाऊन म्हणजे करून खाऊ घालतो कायम. आणि ती पण रवा आणि तांदळाचं पीठ आहे. हे रवा आणि तांदळाचं पीठ यात टाकायचं. हे असं दोन्हीकडनं लावून घ्यायचं. एवढा मितभाषी शिक्षक मला पहिल्यांदा मिळाला आयुष्यात. हे कर रे, ते कर रे असंच म्हणणारे सगळे शिक्षक मला आतापर्यंत मिळालेले. थँक्यू दादा. आणि काही चुकलं तर झापा बिंदास, काही नाही. वाव, शिवानी खुश होणार आहे आज. किती तिला आवडते आजला काहीतरी बटाट्याच्या काचऱ्या बिचऱ्या. आमच्या इथे वराला जेवणाचं प्रशिक्षण दिलं जाईल. ज्यांना कोणाला बायकोला खुश ठेवायचं आहे त्याने इट्स मज्जाला संपर्क साधा. हा, म्हणजे इट्स मज्जाला साधा, नाही तर मला संपर्क साधा. असं करू नका दादा. तुमचं माझी एंगेजमेंट झाली आहे. तुषारला देखील संपर्क. तुमचं लग्न झालंय का? म्हणून इतका सॅड. हो, असं नाही हो. नाही हो, असं नाही हो. चला चला, नाईस आहे. आता बघा, एवढं सगळं प्रोसेस असते आणि आपण म्हणतो ऑर्डर लवकर काय येत नाही, लवकर काय. अहो, एवढं करावं लागतं. मसाला लावा, त्याच्यावरती पीठ लावा. साधं असतं काय? आहे की नाही दादा? तुम्हाला त्रास होत असेल ना खूप? लवकर जल्दी बनवा असं काही. सवय झाली त्यांना. मला जर एखादा पदार्थ बनवायचा असेल तर पहाटे बसून सुरू करावं लागतात गोष्टी. पण मला एक खूप आवडतंय की आम्ही जेही बनवतोय ते त्यांचा एक मिडास टच देतातच. पण म्हणून तर आपलं घरचं जेवण आणि हॉटेलचं जेवण हे वेगळं असतं. कारण की इथे सगळ्या गोष्टी अशा परिपूर्णपणे केल्या जातात. आहे. चला, गणपती बाप्पा मोरया टाकूया. तेल पण खूप शुद्ध आणि असं स्वच्छ दिसतंय. खूप नाईस. वाव. सो आता मी हे सगळं टाकलेलं आहे. पण आम्ही कसा एक्सपिरियन्स आहे खरं? कमाल, मजा येते मला. वाव. टेम्परेचर ठेवलं आहे 158. आता हे तळू द्यायचं त्याचं, त्याला काही छेडायचं नाही ना. तरी पण मी छेडणार. माझा एक मित्र आहे, त्या मित्राने हॉटेल उघडलेलं, म्हणजे उघडलेलं आहे आता पुण्यात वडापावचं. त्याच्या दुकानावर मी असंच गेलो एकदा आणि मला जाम इंटरेस्टिंग वाटत की ती वडा करतात बॉल्स, मग ते पीठ लावायचं, तळायचं. म्हणलं भाई आजचे वडे मी तळणार. त्याला टेन्शन आलं पण मी छान तळले वडे ते. सो आवडतं मला हे सगळं करायला. हे साधारण आता किती वेळ तळू द्यायचं? 2 मिनिटं.
2 मिनिटात फक्त मॅगी बनत नाही, हे पण बनतं. हे नाही ठेवता येणार ना आपल्याला मॅगी. काय थोडे तरंगायला लागले की काढायचे. हा अच्छा, हे तरंगते आता. हा काढू दे. हे तरंगते ते काढायचं का? एकदा बघा. प्लीज जा काही issue नाही. माझ्या बायकोसाठी करायचं हो, त्यामुळे करायचे. कारण का आम्ही तुमचं नाव नाही घेणार आहोत ना, आम्ही तिला त्रास होईल नाही तर. टाइम. वाव, इथे तुम्हाला गरम होत नाही का? होतं. सवय आपण मस्त एसी मध्ये बसून जेवतो छानपैकी, एसी बडाव रे वगैरे वगैरे, पण आतमध्ये असं गरम वातावरण आहे सगळं. हे फुगलंय. ओ वाव, याची पुरी झाली. नाईस. हा काढ ना. एका वेळेस सगळे घ्यायचे मला. अट्टाहास. सगळ्या एक राहिला. एक ये रे, ये माय, ये ग माय. आला. येस, नाईस. दिसतंय फिश सारखं पण आहेत बटाटे. येस. टिश्यू पेपरवर आपण हे काढणार आहोत. वाव, नाईस. ते बघ कसं होतं. आता याच्यावर काय? नाही मला करायचं ते. प्लेटिंग फक्त नॉर्मल ठेवायचंय. हा नॉर्मल दे ना. प्लेट एक दे. प्लेट मध्ये आम्ही असे केळीच्या पानावर काचऱ्या आता येणार ग. मी जेव्हाही अमित सोबत इंटरव्ह्यू करताना मी खूप हसते. मला खूप मजा येते जेव्हा पण मी अमित सोबत. आपल्या चॅनलचं नाव मजा आहे, मजा आली पाहिजे ना. मी ना मुळात रस्सा लवर आहे ना, मला रस्सा. हा, हे असं सगळं सेट झालेलं आहे, पण हे तळलेले काप असे एक चटणी. वाव, वाह, नाईस नाईस. आज ग्रेट. जवळपास फीलच आलाय मला सगळ्या गोष्टींचा. खूप मस्त. आता मी शिवानीला सांगते रेडी व्हायला, तू बाहेर घेऊन ये. हा, मला वाटतंय छान बनवलं असणार रे, पण मॅम युअर ऑर्डर. बटाट्याच्या काचऱ्या. थँक्यू. येस, प्लीज टेस्ट अँड लेट मी नो हाऊ इट इज. मी भरवू का? हा तेच म्हणणार. चालेल का? हो चालेल. मला तुझा हक्काचा घरगुती शेफ आहे ना मी. किती ते वाव मला म्हणू दे रे. हा, सो प्लीज हो म्हणा, चांगलं झालंय म्हणा, प्लीज प्लीज. चला आता अबोल शब्दांची प्रेम कहाणी याला काहीच कळत नाहीये. छान झालंय, खूपच मस्त. मला खाऊ घाल. नो डाऊट. हे बघ खरंच. अरे कमाल झालं. हे बघ, परफेक्ट बटाट्याच्या काचऱ्या. खूप भारी झालंय. छान झालं. खूप कमाल आहे. हे खरंच तू बनवलंस? हा, हे त्यांच्याकडे आहे सगळं. नाही ते मी नंतर बघणार आहे. मीच बनवलंय. आई शपथ. आई म्हणजे ह्याची मी बनवलंय, म्हणजे मी हेच केलंय. बनवलंय. मला फक्त गायडन्स होता. तुषार शेफ जे आहेत तुषार शेफ आहेत, त्यांचं आपण नाव घ्यायला पाहिजे. त्यांनी मला सांगितलं हळद टाक, मीठ टाक, हे टाक, ते टाक, पण हात माझा लागलाय. सो वा वा वा. तिला पण अंकिता प्लीज. कारण ती होती ना त्याच्यासोबत आतमध्ये. प्लीज, म्हणजे कळेल ना खोटं बोलते बायको. हा ऍक्च्युली तू सांग खरंच कसं. मी काय प्रेमाखातर म्हणूही शकते. नाही, खूप छान झालं. खूप छान. थँक्यू थँक्यू सो मच. आता तुम्ही इंटरव्ह्यू चालू ठेवा. पण याच्यापेक्षा छान द बिग फिशचे शेफ बनवतात. हा सो शेफ आणि अमित रेखी काही संबंधच नाही ना, म्हणजे होऊ शकत नाही. त्याचं काम त्यांनी करावं. आता ती कॅप काढलीस तरी चालेल. कॅप आहे, हाती आहे नाही का? काढ ना शिव प्लीज.
बघा एंगेजमेंट झाल्यानंतर एक वेगळं कोणी कॅरेक्टर पार्टनर असल्यानंतर असं बरं वाटतं. पण खरंच छान झाले. खरंच उत्तम. पण आता त्याने तुझा एक म्हणजे काय म्हणतात आपका हुकुम सर आखो पण म्हणत त्याने बनवून दाखवलं प्रश्नच म्हणजे नाही. खूप छान. पण तो घरी बनवतो का किंवा तुम्ही आता एकत्र नसेल राहत तर मग कसं तो त्याने कधी खाऊ घातलंय का तुला? सांग बोलू बता. मला खरंच हे सांगायला फार आवडेल. तो खरंच खूप उत्तम जेवण बनवतो. हो. आणि विशेष म्हणजे आम्हाला दोघांनाही खायची खाऊ घालण्याची प्रचंड आवड आहे. अभिनयानंतरचं जे प्रेम असेल ते हे वा. जेवणे जेव घालणे. आम्ही दोघं जण या बाबतीत खूप लकी आहोत आणि आम्ही परफेक्ट त्या बाबतीतले पार्टनर आहोत कारण आम्हाला दोघांना ही एक गोष्ट सगळ्यात जास्त आवडते. आम्ही प्रचंड फूडी आहोत. आम्हाला वेगळं फूड एन्जॉय करायला आवडतं, एक्सप्लोर करायला आवडतं, ते खायला आवडतं, बनवायला आवडतं, खाऊ घालायला आवडतं. खाऊ घालायला त्यापेक्षा जास्त आवडतं. आणि जेव्हा आम्ही असं काहीतरी बनवतो ना लोकांसाठी किंवा मित्र येतात त्यांच्यासाठी तेव्हा आम्ही खात नाही. तुम्ही खा ना, तुम्ही खा ना, कसं वाटतं असं आम्हाला ते होतं. आणि एकदा सगळेजण जेवले तृप्त झाले की मग अरे यार मस्त. म्हणजे आम्ही दोघे जण असं गरम म्हणजे फॉर एक्झाम्पल अप्पे असतील, आम्ही जी चटणी असते ना अप्प्याची लाल चटणी असते बघ ती तो उत्तम बनवतो. उत्तम. माझी आई सुद्धा त्याच्या हातची खाते. आई स्वतः नाही बनवत तो असल्यानंतर. सो तो जेव्हा जेव्हा म्हणजे आमच्याकडे डोसा उत्तप्पा अप्पे काही झालं साऊथ इंडियन आयटम तर ती टोमॅटोची चटणी ती माझ्याकडेच असते. ती त्याच्याकडेच असते. आणि त्याची माझी एक सिक्रेट रेसिपी आहे जी मी कोणाला शेअर करत नाही. आमची बघितलीस ना बिग फिशची रेसिपी? हा पण तेच सांगतो ना आपण ती नाही आपल्या घरी इन्व्हाइट करूया. त्यांचं एवढे मोठं हॉटेल आहे ऑलरेडी. अहो माझं काही नाही, आपलं घरगुती आहे. घरी तुला सांगतो. काय म्हणतो फारच कमाल बनवतो अगं ती चटणी. आणि थँक्यू. आणि ती मुळात इतके असे करत खाते ना मला त्याच्यात आनंद होतो. ते सुख आहे त्या चटणी. पण एक पदार्थ चटणी व्यतिरिक्त अमित कोणता छान? सगळ्या भाज्या उत्तम बनवतो तो. कुठलीही भाजी नाही, शेपू पालक बटाटा कुठलीही भाजी. काळा मसाला असू देत कुठलाही. आपल्या नगरला काळा मसाला फेमस आहे नगर साईडला, मराठवाडा साईडला. सो मला काळा मसाला खायची खूप आवड आहे आणि आम्हाला दोघांना पण. पण मग मुंबईमध्ये असा काळा मसाला जास्त म्हणजे नॉनव्हेजचा मिळत असेल किंवा पण घरगुती काळा मसाला जो आहे तो मिस करतो ना आपण. पाट्यावर वंट्यावरती सगळी मिरची खोबरं भाजून भिजून केलं तो मसाला असतो, वाटण असतं हे बघ. तर ते मला तो रस्सा असा तवंग असतो तेलाचा काळा असा त्याच्यावरती, त्यात जी काही मजा असते ना अशी वाटी वाटी यायची. सो हे मला ते असं खोबरं काळं करून कांदा काळा काळा करून मस्तपैकी त्याचं वाटण करून अप्रतिम असा रस्सा बनवायचा, तो खाऊ घालायचा. मग शिवानी अशी वाटी घेते ती पिते, मला बरं वाटतं की हा बरे खूप मस्त. म्हणजे असं म्हणतात की लग्न करावं अशा मुलाशी ज्याला जेवण बनवता येत असेल. करेक्ट आहे. फक्त आता पोळ्यांचा प्रॉब्लेम आहे, तो आम्ही लवकरात लवकर सॉल्व्ह करणार. माझा ते पोळ्या गोल होत नाही हो. मी हे बघा मी एकदा दोनदा ट्राय केलं. मी ते झाकणं दाबून ते असतं ना ते सगळे पुरुष करतात बघा, तसं केलं मी. टाकली पण पोळी पण ती इतकी कडक झाली की तो खाकरा म्हणून खावा लागला मला. ती काय तरी गंमत आहे. ही तुमची सिक्रेट रेसिपी असते महिलांची, ती मला सांगायला पाहिजे. तू शिकवलं पाहिजे लग्नानंतर. तू मला पोळी शिकव, मी तुला चटणी शिकवतो. ठीक आहे. पण गेल्या वेळेस आपण फार गप्पा नाही मारल्या, पण आपण लव्ह स्टोरी जाणून घेतली तुमची, जी प्रेक्षकांना फार आवडली. की इतके वर्ष एखादं नातं आपल्या इंडस्ट्रीत लपून राहूच कसं शकतं. ते असं ना तसं एखादी मज्जागल शोधून काढते. हीच ती एका बर्थडे पोस्ट वरनं हिनी आमचं रिलेशन जगासमोर आणलं होतं. मी म्हणलो का थांबा, मला नाही सांगायचं. नंतर मला झालं की आम्ही तू चुकलायस. एक सेकंड, याने पोस्ट टाकली माय पार्टनर. नाही माय पार्टनर नव्हती. एक मिनिट, लेट मी क्लिअर. हॅपी बर्थडे आणि खाली एवढासा हॅशटॅग होता, हॅशटॅग पार्टनर. जे आम्ही थिएटर पार्टनर होतो, ऍक्टर म्हणून पार्टनर्स होतो, ते कुठलाही पार्टनर असू शकतो ना. माणूस मित्र म्हणून पार्टनर असतो, बिझनेसमध्ये पार्टनर्स असतात. पण कसं कळतं की हा पार्टनर म्हणजे हा तोच पार्टनर असेल आणि मग हाच आहे आप्पीचा खरा होणारा नवरा वगैरे वगैरे ते काय केलं. पण ठीक आहे मज्जा होती. हो. अगेन मी प्रश्न होईल की लपूनच कसं राहू शकतं. पण जेव्हा घरी सांगितलं शिवाने तू, कारण का घरी सांगणं हे सगळ्यात मोठी प्रायोरिटी असते आपली सोशल मीडियाला सांगण्याच्या आधी. तुझ्या घरी सांगितलं अमित नावाचा असा मुलगा आहे, मला लग्न करायचंय किंवा आमचं रिलेशनशिप आहे, काय घरच्यांची प्रतिक्रिया? गंमत होती आता मी तुला व्यवस्थित सांगते. ओके. सो आम्ही दोघे जण सगळ्यांना माहिती की आम्ही थिएटर करत होतो तेव्हापासूनचे मित्र मैत्रिणी आहोत.
तर ग्रुपमध्ये असं असतं ना की हा अच्छा ती टीम ओके हाय हाय एवढंच होतं फक्त. त्यानंतर आम्ही मेसेजवर बोलायला लागलेलो तोपर्यंत पण नॉर्मल होतं. पण मी अमितला असं म्हणजे एवढ्या जवळून म्हणा किंवा असं बोलले नव्हते कधीच त्याच्याशी. कारण बऱ्यापैकी असं व्हायचं की प्रयोग झाल्यानंतर आम्ही निघून जायचो किंवा दुसऱ्या दिवशी यांचा प्रयोग असायचा, तिसऱ्याच दिवशी प्राइज डिस्ट्रीब्युशन असायचं, असं सगळं मिस्ड होतं. आणि मग आम्ही मेसेजवर बोलायला लागलो आणि त्यांनी पहिल्याच दिवशी हाय हॅलो केल्यानंतर सांगितलं की खूप उत्तम अभिनेत्री आहेस, मला तुझा अभिनय खूप आवडतो आणि छान काम करत राहा आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर, असा टिपिकल मेसेज टाकला. त्याला मी टिपिकल थँक्यूचा मेसेज टाकला, घाबरत त्यांनी. आणि मग नंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी सगळंच भडास बाहेर निघाली की असं आहे तसे मला. आणि तेव्हा पण मी काव्यात्मक व्यक्त झालो. मी काय म्हटलं माहिती तिला, मी तिला म्हटलं की असं म्हणतात की मनामध्ये एखादी गोष्ट फार काळ ठेवावी नाही, मग आपल्याला त्रास व्हायला लागतो, म्हणून मी मनात जे ते बोलून मोकळा होता, असं काहीतरी मी तेव्हा बालिश बुद्धीने ते मेसेज केला होता 8 वर्ष आधी. आणि मग मी म्हटलं की हो पण कोणीतरी कोणाला तरी आवडणं ही नॉर्मल गोष्ट आहे, असं म्हणली रे मला. मी म्हटलं 8 वर्ष आधीची मी एक म्हणजे आता बघ, आता मी नगरमध्ये राहणारा कॉलेज करणारा एक मुलगा, थिएटर बेटर करणारा, ही पोरगी आपल्याला आवडली पाहिजे आयुष्यात अशा वगैरे झोनचा माणूस, ही मुलगी मी एवढं सगळं बोलल्यानंतर मला म्हणते इट्स नॉर्मल. मी टेरेसवर जाऊन 3दा खाली आलो परत, म्हणलं इट्स नॉर्मल, हे नॉर्मल नाहीये, मला आवडतेस तू, हे म्हणतोय मी तुला, हे नॉर्मल नाहीये, मी तुला प्रपोज करतोय ग, तू नॉर्मल काय म्हणतेस. आणि माझं असं झालं की हा म्हणजे कोणीतरी कोणाला तरी आवडणं नॉर्मल आहे, तर मग ठीक आहे आपण म्हणजे नॉर्मल बोलू शकतो. आणि मग नंतर आम्ही खूप गप्पा टप्पा झाल्या आमच्या. आम्ही खूप म्हणजे मी तेव्हाही तुला म्हणलं आम्ही दोघं जण खूप चांगले मित्र होते एकमेकांचे. आणि मग नंतर विषय आला की भेटायचंय. आणि तेव्हाही काय करायचं माहिती का, मी म्हणायचो ना काय मला सांग ना यार, 6 महिने घेतले होते तिने मला होकार द्यायला. ती म्हणायची लिस्ट बहुत लंबी है, हिट लिस्ट पे तू है, असं म्हणायची. ती लंबी लिस्ट मला आजपर्यंत सापडली नाही. ती नव्हती तेच सांगतो, नव्हतीच. पण मला उगाच समोरच्याला कसं डिप्रेस करायचं की लिस्ट खूप आहे रे भाई, तू थांब, तू नंबर मध्ये आहेस पण हा तुझा पहिला नंबर आहे एवढं नक्की, मी तुझा विचार करेन. नाही एवढं असं काही हे नव्हतं अगं, ते खूप म्हणजे ते आमचं खूप बरं फ्रेंडशिप वाला झोन सुरू होता. बरं मुद्दा मग नंतर आला की भेटायचंय. आणि मग मी म्हटलं की ये घरी, तर तो म्हटलं घरी, मी म्हटलं हा घरी आहे, कारण मी पण त्याला नीट बघितलेलं नाही, त्यांनी पण मला नाही. आम्ही फोनवर बोललेलो, आम्ही एकांकिका स्पर्धांमध्ये एकमेकांच्या समोर होतो, पण असं जाऊन आपण असं बोलतोय तसं बोलले नव्हते. तो म्हटलं अच्छा बरं ठीक आहे. मी म्हटलं मी सगळ्यात कम्फर्टेबल घरी आहे तुला भेटायला, बाहेरच्या कुठेही भेटण्यापेक्षा मला तुला माझ्या घरात भेटायचंय, माझ्या आईबाबांसोबत, माझ्या ताईसोबत. तो म्हटला ओके. आणि मला एका गोष्टीचं खूप छान वाटलं की तो विदिन अ सेकंड म्हटला ओके. तो जर का तिथे म्हटलं असतं ना की चला आपण कुठेतरी बाहेर भेटूया ना, किंवा आपण कुठल्या तरी तू कुठे पुण्यात आल्यानंतर भेटूया, तर मला असं झालं असतं की नाही आता बघूयात हा काय म्हणतो. मी जवळपास लग्न जमवायच्या हिशोबाने गेलो होतो त्या दिवशी, नवीन शर्ट सांगा. आणि मग आमचं असं ठरलं आणि मग मी त्याला घरचा पत्ता वगैरे दिला आणि तो घरी आला ग. आणि तो इतका गोड आला होता त्या दिवशी घरी. त्यांनी भेट वस्तू, त्यानंतर असं छान ते ड्रायफ्रुट्स आणि एक त्यांच्या अहिल्यानगरला मिळणारा एक फेमस चिवडा आहे, तो चिवडा घेऊन आलेला आणि छान शर्ट वगैरे घालून, असं पिंक कलरचा शर्ट होता मला अजूनही आठवतं. आणि तो घरी आला छान. आणि मी आईला वगैरे सांगितलं होतं, आमच्या घरी पहिल्यापासूनच वातावरण असं हा की हे मित्र आहेत, या अशा मैत्रिणी आहेत. मित्रांचं प्रमाण ऑब्व्हियसली जास्त आहे हे पण माहिती होतं. आणि घरात 2 मुली असूनही यांच्या घरच्यांचं कौतुकच आहे मला वाटतं. म्हणजे काय असतं ना, आम्ही काय म्हणतो की जेवढं तुम्ही मुलांना तुमच्या बांधून ठेवाल ना, तेवढे तुमच्या हाताबाहेर जायचे चान्सेस जास्त असतात. जेवढं तुम्ही मोकळं सोडाल ना, सगळ्या गोष्टी सांगतात मुलं घरी. आणि ह्या दोघींच्या बाबतीत तेच झालं. दोन्ही मुली आहेत, यांचे सगळे मित्र यांच्या घरीच येतात. त्यांचं स्पष्ट म्हणणं असतं की तुम्ही बाहेर कशाला भेटतं, घरी या, चिल करू काय असेल. आणि माझ्या मित्रमंडळींना हे माहितीये की बाहेर आपण जेवढं कम्फर्टेबल नाही तेवढं घरी येतो. एक्झॅक्टली. सो मग साहेबांची एंट्री झाली घरी आणि मग आईला सांगितलं की आपण जे म्हणत होतो ना, मी रोज ते म्हणते अमित अमित अमित, तो हा अमित. आई म्हटलं अरे वा छान छान ये बस. त्या दिवशी तो छान जेवला घरी, आम्ही खूप गप्पा मारल्या. माझ्या आईला तो खूप आवडला. तेव्हा हे सगळं माहित नव्हतं की मित्र आलाय म्हणून माहिती होतं, पण माझ्या ताईला माहिती होतं कारण तिच्याशी मी काही लपून ठेवू शकत नाही. सो तिला म्हटलं असं असं आहे आणि तो असं असं विचारतोय, तर बघ मी आता घरी बोलवलंय, तू पण एकदा दिवसभर त्याला छान गप्पा मार. वर परीक्षा होती त्या दिवशी माझी. आणि ताईची आणि त्याची छान गट्टी जमली आणि त्यांनी खूप गप्पा टप्पा झाल्या. मग आम्ही संध्याकाळी एका ठिकाणी पावभाजी खायला गेलो. ओके. आणि मग तिथे
याचं म्हणणं होतं की हा मी आता निघतो. मी म्हटलं हा ओके. तर ताई मला म्हणते अगं वेडे तो थांबलाय तुझं हो नाही काहीतरी तू अहिल्यानगरवरून आलाय इथे तुला भेटायला 2.5 तासांचा प्रवास करून तो तुला भेटायला आलाय तर तू त्याला काहीतरी सांग काहीतरी बोल. ते आम्ही असं समोरासमोर बसलो होतो आणि मी म्हटलं बरं ठीक आहे हा मग म्हणजे काय आता तुला म्हणायचं. माझं एक म्हणणं होतं की तुम्हाला कन्फर्म सांग. मग एवढा बालिश होतो तेव्हा मला माहिती होतं की रोज आता दिवसभर हिच्या सोबत होतो मी की माझा हात होल्ड करून बसलीये किंवा सगळ्या गोष्टी छान चालल्या तिने घरी बोलवलंय हे सगळं कळायला पाहिजे ना. समजदार माणसाला कळायला पाहिजे. पण त्या पॉइंट पर्यंत मी असं होतं की मला कन्फर्म सांग ना तू काय हो की नाही. आणि मग ताई म्हटलं अगं तो कन्फर्म असं म्हणतो हो की नाही पुढे जायचं. म्हणजे माझ्यासाठी ही खूप बालिश गोष्ट आहे. मला आता हसू येत त्या गोष्टी. माझ्यासाठी हे होतं की तिने मला आय लव्ह यू म्हणावं. ओके म्हणजे ते कन्फर्म या लेवलचा माणूस होतो मी. आता नाही आता असतो मी. हे नॉर्मलच आहे माझ्यासाठी. हे जरा माझा पण ही फारच जास्त मॅच्युअर म्हणजे मॅच्युरिटीची राणी आहे. आणि मी तुम्हाला खरं सांगू का मी कसं रिॲक्ट झाले तुम्ही ताईला ते असं ताईचं माझं आता बघ आता आपण दोघं करून आणि आम्ही दोघं जण आहोत. ताई मला म्हटली की अगं त्याला सांग बरं ठीक आहे ताई थांब 2 मिनिटं. हा अमित काय म्हणणं आहे तुझं. हे बघ आपण ना आता आपल्या करिअरकडे लक्ष देऊयात एक पुढचे काही दिवस आणि मग आपण लग्न करूयात. सिम्पल सॉर्टेड. लग्न करूया आपण नंतर. आता पुढं पाहिजे ना हा पण मला कन्फर्म तर सांग. कन्फर्म पण काय म्हणजे काय मी म्हटलं आता अजून कन्फर्म काय सांग. मग ती मला म्हणली तुला अपेक्षित काय. मी तुला आय लव्ह यू म्हणलं हा मी म्हणलं हा आय लव्ह झालं कन्फर्म. मग मला कन्फर्म झालं यार. आणि मग आणि एका नोटवर आम्ही असं डिसाईड काय वेडा होता शपथ. आणि आणि एका पॉइंटला असं झालं की एक मुलगी मला म्हणते आपण लग्न करूया तर मी म्हणतो मला आय लव्ह यू म्हण. कोण हो मैं सॉरी यार तुला फारच म्हणजे. आणि मग नंतर मला असं झालं मी जरा चुकली मी याला म्हणते आपण लग्न करूया मला आय लव्ह यू. नंतर तिला कळलं की नाही निर्मळ मनाचा माणूस आहे त्याला लवकर. सो हे असं होतं. आणि जेव्हा घरी आम्ही सांगितलं ते आम्ही घरी अगदीच घरी 8 वर्षांपासून तो नेहमी भेटायला येत होता. तो घरी आम्ही कित्येक काय म्हणतात आपले इव्हेंट्स छत्रपती संभाजीनगर घरच्यांच्या सगळ्या म्हणजे हिच्या आजीच्या आईच्या घरी वगैरे सगळ्यांना असं वाटत होतं की अरे हा कोण आहे हा कायम असतो सारखा येतोय हा का सारखा असतो काय म्हणजे. आणि मी ह्यांच्या सगळ्या कार्यक्रमांना वगैरे जायचो. मित्र कोणत्या मुलीचा मित्र तिच्या घरच्या लग्नाला जाईल तिच्या घरच्या बारशाला जाईल मी जायचो. आणि मग नंतर आमची कलेक्टर ही मालिका सुरू झाली आणि त्याची पहिली सुट्टी होती. आणि आम्ही ठरवलं होतं दोघांच्या काम पाहिजे काहीतरी एक आपण सेट करू आणि मग सांगू. म्हणजे माझ्या घरी सांगितलं होतं मला जेव्हा ही आवडली तेव्हाच माझ्या घरी सांगितलं होतं. माझे बाबा म्हणले हा अच्छा ही चांगली दिसते मुलगी कोण आहे काय सगळं विचार टिपिकल बघ तुझ्याकडनं काय होते का सांग झालं तर सांग मग बोलू आपण पुढे. म्हणजे होकार तुझ्याकडनं होत असेल तर मग आपण बोलूया पुढे काय होतंय का. त्यामुळे माझ्या घरून मला काहीच नाही म्हणजे टचवूड मला माझ्या वडिलांनी किंवा माझ्या आईने आतापर्यंत मला जे वाटतंय तेच मला करू दिलेलं आहे. माझ्या निर्णयामध्ये त्यांनी कधीही ढवळाढवळ केली नाही अनलेस अँड अंटिल ते निर्णय जर का चुकीचे होते. पण माहित नाही का कदाचित ह्याच्या आतापर्यंत काही निर्णय म्हणजे कधी निर्णय चुकलेच नाहीत माझे असं मला वाटतं. कारण मला आई बाबांनी कधी काय अडवलंच नाही आणि हा निर्णय तर मला अडवलंच नाही अजिबात. कारण की त्यांना कळलं की मुलगी जरा चांगली आहे गोड आहे त्याची फॅमिली बॅकग्राऊंड त्यांनी पाहिलं सगळ्या गोष्टी. माझ्याकडनं सेफ केलं होतं मी सगळ्या गोष्टी. कारण ही थेट आमचे प्रयोग असायचे नगरच्या संस्थेमध्ये आम्ही काम करत नाट्य मल्हार संस्थेमध्ये त्याचे एकांकिका आणि नाटकाचे प्रयोग असायचे रिहर्सल तेव्हा ती घरी यायची माझ्या घरीच राहायची. त्यामुळे आई बाबांनी माझ्या आजी आजोबांची तर ही लाडकी होती खूप. शिवानी आली येणार म्हटल्यानंतर तर मग हे आणते आणि एवढं सुरू व्हायचं. पण हिच्या घरी काय आम्ही असं ऑफिशियल सांगितलं नव्हतं पण आम्ही हे विसरलो होतं ते पण आई बाप आहेत त्यांना कळतं सगळं. म्हणजे इतकं क्लोज रिलेशन होतं आहे कायम राहील की आम्ही घरी आल्यानंतर बाबांच्या एका खांद्यावर मी आणि ताई आणि एका झोपलेला एवढं होतं माझ्या बाबांचा तो इतका लाडका आहे. आणि हे कळायच्या आधीपासूनच हे रिलेशन आहे. आणि मग मग अप्पीचं पहिली सुट्टी मी घरी आले आणि तेव्हा हा पण होता माझ्यासोबत. आम्ही 2 जण घरी गेलो तेव्हा याला पण सुट्टी होती भाग्य सुरू होतं तेव्हा.
आणि मी म्हटलं आणि आम्ही ठरवून आलो की आज सांगायचं आज सांगूया, जे काही रिॲक्शन असेल ती असेल, पण आज सांगूया. कारण इथून पुढे खरं तर आपल्याला कळणार आपल्याला काय करायचं किंवा काय नाही करायचंय. आणि दोघांचं हे पण होतं की समजा ते नाहीच म्हटले की आम्हाला नाही वाटत हे व्हावं, तर आपण थोडं कन्व्हिन्स करूया, पण आपण त्यांच्या शब्दाच्या बाहेर नको जाऊया. मग त्यांचं जे म्हणणं आहे ना ते आपण ऍक्सेप्ट करूया असंही. हा आमचं हेही होतं बरं का. म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक, असं इंटरव्ह्यू मध्ये बोलतो म्हणून नाही, आम्हाला घरच्यांच्या बाहेर नव्हतं जायचं किंवा त्यांना डावलून आम्हाला काहीतरी पळून जाणं आम्हाला ते पटणार नव्हतं. कारण आम्ही दोघे फॅमिली ओरिएंटेड होतो खूप जास्त. आम्हाला लोक पाहिजे. आणि हिचे आई वडील तर माझ्या खरंच सख्या आई वडिलांसारखेच होते मला. सो मला असं होतं की त्यांना नको त्रास व्हायला किंवा माझ्या आई वडिलांना नको त्रास व्हायला, म्हणून आमचं होतं की ते जर का त्यांनी होकार दिला तर ठीक, नाही दिला तर आपण सुधारायचा प्रयत्न करू. त्यांना काय वाटते कमी, सगळ्या गोष्टी मी करायचा प्रयत्न करेन, मी स्टेबल होऊन दाखवेन वगैरे, सगळं या लेवलचा माझा मस्त कार्यक्रम चालू होता. आणि मग तो दिवस आला आणि मी किचन मध्ये आई सोबत होते, माझं काहीतरी करत होते मी, आणि काहीतरी आणायचं होतं बाहेरून. तर आम्ही दूध आणायचं होतं डेअरीमध्ये जाऊन. तर आम्ही म्हटलं की मी जातो. मी खुणवलं की आई बाबा दोघंच आहेत, मी घेऊन येतो दूध पटकन. मला यांची डेअरी वगैरे सगळं माहिती ना, मुलगाच घरात. यांची डेअरी कोणती, हे भाजी कुठून आणतात, हे कपडे कुठून घेतात, कुर्ती कुठं चांगली मिळते, साड्या कुठं चांगली मिळतात, मला सगळं माहिती. यांचं ज्वेलर्स कोण आहे, सोनारं दुकान कोणते, मला सगळं माहिती. म्हटलं मी जातो बाबा, मी आणतो दूध. त्यांनी हा आणि आई बाबाच म्हणायचं होतं. तो म्हटलं मी जाऊन घेऊन येतो. मी म्हटलं आणि मी जाताना सांग बाई, आणि मी गाडीवर चाललो असा अच्छा थरथड आता ही बोलणार आहे. आणि खरंच एका पॉइंटला ना प्रभा डेअरीच्या इथे, प्रभा डेअरी तिकडची, तिथे गेल्यानंतर मला अचानक खूप असं मला वाटलं की आता हिने सांगितलंय, ते असतं ना एक कनेक्शन असतं बघ, हिने सांगितलं आणि काहीतरी आता मेजर होणार आहे, आता जे होईल ते होईल. हे दुधाची पिशवी थंडगार ही घेऊन जायची, काही नाही झालं तर हे दूध द्यायचं निघून यायचं, एवढं ठरलं होतं माझं. कंटू घरचा सीन. आई आणि मी किचन मध्ये होत, आई काहीतरी बनवतीये आणि आपल्याला लहानपणापासून सवय असते ना, आपण मध्ये तशी मी आले आणि माझा आय डोंट नो वाय मी प्रत्येक महत्वाच्या गोष्टी एवढ्या कॅज्युअली सांगते ना, ती अशी सांगते म्हणजे मी एकदम नॉर्मल सांगते. जसं मी याला म्हणलं करू लग्न, तर खूप महत्वाची गोष्ट आहे पण मी सांगते. मी आले आणि आई काहीतरी बनवत होती, तर मी म्हटलं बरं आई ऐक ना, बाबा कुठे जात, बाबा वर गेलेत का. आई म्हटली की हा बरं असेल का ग. ते म्हटले हे बघ तुम्हाला आता सगळंच माहिती आहे, अमितचं आणि माझं रिलेशन आहे, माहिती आहे ना म्हणजे. तर आई वॉज लाईक, ती माझ्याकडे बघते, हा म्हणजे म्हटलं हे बघ आई आता तुलाही माहिती आहे 8 वर्ष झाले तो मुलगा आपल्या घरी येतो, एवढा राहतो, तो एवढा क्लोज आहे आपल्या सगळ्यांच्या, तर तुम्हाला ही कल्पना असेलच ना की आमचं काहीतरी चाललंय किंवा काय. तेव्हा 6वं वर्ष होतं. हा तेव्हा 6वं वर्ष सुरू होतं. तर म्हटलं आता हा, तर म्हटलं हे असं असं. तर ती म्हटली हा. तर म्हटलं आई काय वाटतं तुला, हे बघ सगळं सोड, आडे तेडे मी पण नाही घेत, तू पण घेऊ नको, काय वाटतं तुला, तो आपल्या घरात लहान जावई म्हणून याला बरा आहे, चांगला मुलगा आहे, म्हणजे मला अख्खा आयुष्य त्याच्यासोबत काढायचंय, तर तुला काय वाटतं. एवढं साधं पटकन पंगा लिया मैंने. आणि मी पटकन सांगून मोकळी झाली. आणि आई म्हणते आई अशीच बनवतीये, हा म्हणजे चांगला आहे अमित मुलगा. आणि म्हटले चांगलं म्हणजे असं काही नाही, तुला बघ अमित काही म्हणजे तुलाही माहिती आपण ताईच्या बाबतीतही काही असं केलं नाही आणि तुझ्या पण बाबतीत असं काही नाही, चांगलं आहे, फक्त चांगले राहा, छान तुमचं करिअर विश्वास ठेवा आणि एकमेकांवर विश्वास ठेवा. हे बघ फक्त मी तुला एकच सांगतेय की तुम्ही ना परत मग ते घोळ घालता, तुम्ही लग्न करता, मग लग्न मोडता, मग परत तुम्हाला असं वाटतं आमचं नाही पटत, ते तसं नाही चालणार. ते जर का करायचं असेल तर आत्ताच सांग, मी नाही म्हणते, पण तुम्हाला जर का आयुष्यभर मी आणि तुझे बाबा जसं राहतोय तसं जर का तुम्हाला राहायचं असेल तर माझा होकार आहे. ऐक मी म्हटलं ओके. मग बाबांचं आता बाबांशी मी बोलते. मग म्हटलं पण बाबांशी बोलते. म्हटलं आई तुम्हाला माहिती होतं ना. हो. म्हटलं आई तुम्हाला दोघांनाही माहिती होतंय. ती म्हटली हो, कोणा नाही म्हणत बाळा, आई बाप आहेत. तिने एकच शब्द म्हटलं बास स्टाईल आहे बाळा, माय बाप आहे ना तुझी, नाही का मला आई बाप आहे ना, तिकडची बुलढाण्याची ना, इकडचे विदर्भाची, ती असं बोललं गोड आहे ती, गोड. आणि ती म्हटली बाळा आई वडील होत ना, मी इथून जन्म दिलाय ग तुला, मला माहिती असणार ना. तुम्ही म्हटलं हा, तर मग ते झालं. हे नॉर्मल. क्लायमॅक्स आता आम्ही रेखी गेले दूध आणायला, इन बिटवीन हे सगळं झालंय. रेखींची म्हणजे छातीचा पिंजरा आलाय,
पिंजऱ्यातला पोपट उडतोय तिकडे तिकडे, काय कळत नाही काय होणार आहे. आणि कट्टू भेदरलेल्या देहाचा अमित रेखी हातामध्ये थंड एक मिनिट हातामध्ये थंडगार दुधाची पिशवी घेऊन येणार आहे आता घरात. आता सांग काय झालं. आता हा तिकडून निघालाय, एक 5 मिनिटाचं अंतर आहे, तिकडून निघाला हा. तर मी म्हटलं की आई आता मग अमित समोर म्हटलं नाही अगं, तो म्हणूनच म्हटला की मी जातो. मी हेही सांगून दिलं की म्हणूनच तो म्हटलं मी दूध घेऊन येतो, तर तोपर्यंत मी तुमच्याशी बोलते. बरं ठीक आहे, आता एक काम कर म्हणे. बाबा आले होते तोपर्यंत खाली, बाबांना पण सगळं सांगून झालं होतं, असंच सगळं चर्चा झाली. आणि बाबा म्हणले हो का, येऊ दे आता त्याला. तर मी म्हटलं बाबा एक मज्जा करूया. आई म्हणे आण त्याची बॅग वरून, वरच्या रूमात त्याची बॅग ठेवली आहे, ती बॅग खाली घेऊन ये. पळत 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 वर गेले. आपण काय करतो माहितीये का, आपण सस्पेन्स संपून टाकला आता. थांब ना, मला सांगू दे. ऐक ना यार, सस्पेन्स संपवलाय. एक मिनिट, एडिटर साठी माझी सूचना, पोपट फडफडतोय वगैरे बेदरलेला देहाचा अमित रेखी आला, तिथून आपण कंटिन्यू करूया. कारण ऐक, पुढचं हे जे बोलणार ते नको तू, मजा नाही येणार, मी तुम्हाला सांगतो. ओके, हे कट करा. भेदरलेल्या पोपट पासून त्याचा घ्या. हा चला. अमित रेखी असा सगळं घर शांत. आता बघ कसं सांगायचं. ओके, शांत घर, घरातली लाईट बंद, दुपारची वेळ, असा 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 आला. शिवानी नाही दिसली मला, अशी बसली होती हा सोफ्यावर. माझी तिथेच उमऱ्याचा पाय टाकू की नको आज झालं तुम्हाला, का दूध पिऊन टाकू, हे सगळं मला काहीच कळत नव्हतं. नाटकी थिएटर गेलेली नाही म्हटलं, असं वगैरे केलं, डोळ्यातून घळाघळा पाणी यायच्या. मला आई शपथ वाटलं की नाही म्हणतात. ते बघ बरे तिकडे, म्हटलं काय इकडे, काय इकडे बघितलं, माझ्या सगळ्या बॅग आणून ठेवल्या जातात. मला एवढं रडू आलं ना. पहिला प्रश्न आला मला, रात्रीचं बुकिंग आहे माझं मुंबईचं, मी 7 तास जाऊ कुठे, हा पहिला प्रश्न आला. जिन्युअनली हा पहिला प्रश्न आला. आणि दुसरा प्रश्न आला म्हणजे मला हाकलल्या बाहेर. जावई, नायकांचं जावई वगैरे, शिवानी नाईकशी लग्न वगैरे सगळं संपलं, असं का, मी एवढं वाईट आहे, एवढं खूप प्रश्न. ते दूध गरम व्हायला लागलं हळूहळू, एवढं टेन्शन होतं. मग आता काय, आईशी बोल. आई पण हिची म्हणजे हिच्यात जे गुण आलेत ना ऍक्टिंगचे, आई नॉर्मल बोलताना पण एवढे सूर लावून, आणि नाही ना काय होते त्याला वगैरे अशा ह्याच्यात बोलते, एक्सप्रेसिव्ह आहे ती खूप. भांडे घासते, लाल लाल झालेली. म्हणलं आई आता मी आता बघा भेदरलेला. आई सांगितलं ना तुला सगळ्या शिवानीने, ऐक ना एक चान्स दे मला, तुम्हाला काय हवं ते सांगा ना, मी बनवून दाखवेल किंवा मी चांगला व्हायचा प्रयत्न करेन, पण तुम्ही नाही नका म्हणून डायरेक्ट वगैरे. आणि मी काहीतरी खूप घाणेरडा जड शब्द वापरला, आयुष्य वगैरे असं काहीतरी वापरलं, म्हणजे काहीतरी. आणि ती अशी होती, आणि ते जड शब्द ऐकून ती हसली, ती फुटली. काय रे बोलतो तू असं, काही पण बोलतो रे म्हणे, मला हसू आलं ना रे. म्हणलं हसू आलं म्हणजे, जिकडून ताई आली, वेलकम टू द नाईक फॅमिली. म्हणलं म्हणजे काय, नाही म्हणायचा प्रश्नच नाहीये, होच आहे तुझ्यासाठी. आई शपथ सांगतो अंकिता, मी गुडघ्यात आहे ना, मी थरथर कापत होतो मी अख्खा, आणि त्राण गेला माझा गुडघ्यातला. मी खाली बसलो. मी 12th फेल मधला तो सीन आहे ना शेवटचा, की पास होतो तो, मी त्या ठिकाणी खाली बसलो. मी देवाकडे पाहिलं, म्हणलं हे का, म्हणजे काय, मला एवढं हसत होतो आम्ही त्याला, आणि तो सगळे हसतायत, सगळेजण मला मिठी मारतायत, माझ्या पप्प्या घेतायत. मी शांत झालो, मला पाणी वाजलं. आणि हिचे बाबा, आता बाप बघा, बाबा तिकडून बाथरूम मधून बाहेर आले. मी तुम्हाला म्हणलो होतं ते चेष्टा करू नका, ते लेकरू चांगलं, त्याला मनाला लागेल, त्याला त्रास होईल, तुम्हाला म्हणलो होतं ना मी. हे ऐकत नाही म्हणे, हे ऐकत नाहीत. आम्ही तू शांत बस बरं तिकडे. मग आई आली शेजारी, मला दोघांना असं बसवलं. हे पा मन्या म्हणतात आम्हाला, हे पा मन्या, सगळं करा, व्यवस्थित करा, तुमच्या कोणत्याही गोष्टीला आमचा विरोध नसणार आहे कधीच, पण तुम्ही या क्षेत्रात काम करता, इथे विश्वास खूप महत्वाचा आहे. उद्या तुम्ही वेगळ्या सेट्सवर जाल, वेगळ्या लोकांसोबत काम कराल, ती वेगळ्या पुरुषांसोबत काम करेल, तू वेगळ्या स्त्रियांसोबत काम करशील, पण तुमच्यातला विश्वास ढळता कामा नये. एका पॉइंटला तुम्ही विचार केला पाहिजे की नाही, ती माझी आहे, ती चांगलीच आहे, ती कुठेही चुकणार नाही, हे संस्कार तिच्यावर आहेत, हे संस्कार तुझ्यावर आहेत, हे तिने म्हणावं, आणि दोघांनी विश्वासाने राहा. आणि इक्वली ज्या ताकीद तिने किंवा बाबांनी ह्याला दिली होती ना, तीच सेम मला होती. आणि म्हणे हे जर करणार असाल तर होकार आहे,
आणि तिथं आम्ही तिला शब्द दिला. आणि मी खरं तर शिवानीचं कौतुक असं नाही, पण इतकी कमाल मुलगी आहे ना अंकिता, एक गोष्ट सुद्धा ती लपवत नाही माझ्यापासून. कधी कधी मी लपवतो काही गोष्टी किंवा माझ्याकडनं खोटं बोलणं होतं पटकन, पण ती खोटं बोलायला कचरतेच, म्हणजे तिला खोटं बोलताच येत नाही. आणि जर अशी सिच्युएशन असेल की खोटं बोलायचंय आपल्याला, तर ती जे काही गोड खोटं बोलते, फापलत खोटं बोलते ना ती, अगं ते हे अगं तुला नाही जमत ग बाई खोटं बोलायला, कशाला करते, कशाला कष्ट घेते, असं होतं. त्यामुळे मी बारीक बारीक खोटे बोलत असेल तुझ्याशी, पण मी आता इथून पुढे खरं बोलायचा प्रयत्न करेन. आता सांगतोय ठीक आहे. पण ठीक आहे, मला खूप ही लव्ह स्टोरी कधीतरी जेन्युइन गोष्टी आहेत ना, फार खोट्या वाटतात. ही कशी वाटली पण तुला? हे जे त्याने रंगवून सांगितलं ना इतकं, म्हणजे मी कधी तुझं घर नाही बघितलं, पण मी ते घर इमॅजिन केलं, तो दरवाजा, किचन, काय सांग, हे खालचं घर आहे त्यांचं. ओके, हडको मधलं खालचं घर आहे आणि बाहेर असं अंगण आहे मस्तपैकी छोटंसं, त्याच्यात गाड्या वगैरे लागलेल्या असतात. अंगणामध्ये असं दार, आणि मीच स्वतःहून बनवून दिलेली शिवस्मितची पाटी आहे घराची, ती आणि तिची बहीण स्मितल, या दोघांचं शिवस्मित नावाचं आम्ही ते हे केलं होतं. श्री उदय मधुकरराव नाईक वगैरे, सुंदर अशी लाकडाची पाटी त्यांना दिली होती, मीच दिलेली पाटी. तिथेच हवं होतं, हा तिथेच होतं भेदरलेल्या अवस्थेत, त्या दारातून आत, आणि तो हॉल वगैरे असं झालं एकंदरीत सगळं. बघ आता म्हणजे शब्द नाहीयेत, पण फार सुंदर झालं. आणि अजून एक माझं सांगू का, मी हिच्या आईला म्हणलं ऐक, तुला सून आणली म्हणलं, मी तिला कामं सांगत जा घरातले, हे मी हिच्या आईला सांगतो. आणि तिने पण सांगितलं एंगेजमेंटची डेट निघायला गेलं की माझ्या मुलाची आता एंगेजमेंट ठरली, मला सून येणार. माझ्या बाबांनी हिच्या बाबांना कसं हे केलं माहिती, इन्व्हिटेशन, ते जरा नंतर त्यांना कळलं की आपण काहीतरीच बोललं, पण ते असे म्हणले माझ्या मुलाची आणि माझ्या मुलीची एंगेजमेंट. शिवाजी बाबा म्हणले म्हणजे हे कोणतं नातं, आता काय बोलातेच. पण ही पण माझ्या घरी मुलीसारखीच आहे, म्हणजे आमच्या घरात मुलीच नाही. ओके, मी एकुलता एक, माझ्या काकाला मुलगा, माझ्या आत्याला 2 मुलं. ही पहिली मुलगी येते आमच्या घरात अशी. म्हणजे आता माझ्या मोठ्या भावाचं, म्हणजे आत्याच्या मुलात लग्न झालं, पण ते दोघं कॅनडाला असतात. पण रेखी आमच्या ह्या घरामध्ये आता ही मुलगी येणार आहे, त्याचा एक आनंद वेगळाच आहे. म्हणजे लग्नाला जसा मेहंदीचा कार्यक्रम करतात, तसं आम्ही एंगेजमेंटला मेहंदीचा कार्यक्रम केला. फारच हौशीने केला आमच्या घरामध्ये, गाणे बिणे सगळ्या मावश्या वगैरे बोलून मस्तपैकी मेहंदीवाली नाचलं. मला खरंच सांगावं असं वाटेल की जेव्हा अमितने मला इन्व्हिटेशन दिलं ना लग्नाचं, म्हणजे एंगेजमेंटचं, तू इतका एक्सायटेड होता ना, इतका, म्हणजे तू त्याने आधी मला इंस्टाग्रामवर सांगितलं, नंतर मी त्याचा आम्ही फोनवर, तो कंटिन्युअस माझ्याबरोबर कॉन्टॅक्टमध्ये होता की कधी येणार आहे काय. तू इतकं सगळं हॉटेल बुकिंग पासून, तू याच हॉटेलमध्ये राहा, तू हेच कर तेच कर, तो इतका एक्सायटेड होता. तो प्युअर सोल आहे अगं खूप, म्हणजे तो इतका सगळ्या गोष्टी तो मनापासून करतो आणि त्याचं कुठलंही क्रेडिट तो स्वतः घेत नाही. माझं म्हणणं आहे, माझे स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत, ते माझ्याकडनं करून घेतात. कुठल्याच गोष्टीचं क्रेडिट नाही घेत. मला कायम असं वाटतं की अमित अरे हे तू केलंय ना, मग तू सांग ना हे तू केलंय. नाही ठीक आहे, स्वामींनी करून घेतलंय ते माझ्याकडनं, मी थोडीच केलंय. त्यांनी तू पण सगळ्यांनीच आता एंगेजमेंटचे सगळे व्हिडिओज आणि त्या एकट्या मुलांनी सगळी मॅनेजमेंट केली होतं. आणि मला ते त्या दिवशी, कारण मी दुसऱ्या शहरात आहे, तो दुसऱ्या शहरात आहे, फोनवर सांगणं ही ओके गोष्ट आहे की हे केलंय हे, पण ते प्रत्यक्षात दिसणं हे म्हणजे नाही. पण अगेन माझा भाऊ सार्थक जो आहे तो खूप राबला माझ्यासोबत. आमच्या घरात ना मुलगी नाहीये. मला ना कायम या गोष्टीची खंत आणि या गोष्टीची पोकळी होती माझ्या आयुष्यात की माझ्या घरात मुलगी नाही, मला बहीण नाही. कारण बहीण ही अशी व्यक्ती आहे ना जी आपली हौस पुरवते यार, आपले लाड करते. बहीण भांडून भांडून तिच्याकडनं आपण करून घेतो, ती घर सजवते. मुलगी ना घर सजवते, म्हणजे घराला घर पण मुलगी देते यार. हे पुरुष फक्त कामाच्या मागे पळत असतात, त्यांना ते मॅनेजमेंट, पण हौस जी असते ना, हौस ती घरातली स्त्री करते किंवा घरातली ती मुलगी करते. पण हरकत नाही, माझी नंतर बहीण आलीच, ती श्वेताताई माझी बेंगलोरून ती आली, तिने खूप मस्त एन्जॉय केला. माझ्या सगळ्या मावश्या आल्या, माझी आई सगळ्या गोष्टी खूप म्हणजे आनंदाने सगळ्या गोष्टी करत होती. माझ्या ताईनी याची ऑलमोस्ट पॅकिंग, म्हणजे हिच्या बहिणी ताईला, स्मितलला तर मी माझी सख्खी बहीण मानतो. म्हणजे हे नातेच वेगळे लावलेत मी सगळे.
तिची सख्खी बहीण माझी सख्खी बहीण आहे, तिची आता झालेली मुलगी ती राही कार्यक्रमात होती, ती मला मामा म्हणते, म्हणजे हे नातेच सगळे वेगळे आहेत. पण ठीक आहे, कॉम्प्लिकेटेड आहे सगळं. पण तिने खूप माझी हाऊस केली. मग ते रिंगचं सगळं, माझे रिटर्न गिफ्ट तिने बुक केले. हिला जो काही साज शृंगार द्यायचा होता मला माहित नाही ना कसं करायचं, तिने तो डब्यात पॅक करून छान पॅकिंग वगैरे करून माझ्या सुपूर्द केलं. हे तुझ्यासाठी, हे ह्यांना दे, हे यांना दे, हे त्यांना दे, हे त्यांना दे. माझं सगळं चालू होतं फॅमिली प्रोग्राम. कोण कोणाचे कोण माहिती नाही, वेगळंच आहे सगळं, मिळून मिसळून मिसळून. असं नाही मुलाकडच्यांचा कार्यक्रम मुलीकडच्यांचा असं नाही. पण अगदीच त्या इंटरव्ह्यू मध्ये पण सांगितलेलं एंगेजमेंटच्या की काहीही कटकट न करता, कुठेही काही धावपळ न करता तो कार्यक्रम पार पडला आणि मुळात फार सुंदर झाला. स्वामींची कृपा. एक्झॅक्टली. हो, कुठेही किलबिल नाही, चिवचिव नाही, काही नाही, कोणाचं काही म्हणणं नाही, मला हे हवंय. आणि अगेन फार म्हणजे फार सेलिब्रिटी म्हणजे निवेदिता ताई आलेल्या तरीही फार गोंधळ नाही झाला. पण हे सगळं झाल्यानंतर एंगेजमेंट नंतर आता लाईफ किती चेंज झाली. म्हणजे आपण लग्नानंतर मोस्टली विचारतो पण 0% आता फक्त हेच की आम्ही एकच लाईफ चेंज झाली आहे आमच्या आयुष्यात की आमच्या इंस्टाग्रामवरती खूप पोस्ट पडतायत. माझ्या अकाउंटला करोडोंमध्ये व्ह्यूज आलेत, जे मला अनपेक्षित होतं. कधी माझे 20 लाख 25 लाख पर्यंत जायचे, पण आज 1 करोड व्ह्यूज वगैरे दिसल्यानंतर माझ्या एका आईच्या गावात बाप. आणि अजून एक गोष्ट बदलली ते म्हणजे आता आम्ही दोघं जण कधीही पोस्ट करू शकतो. येस, आमचे फोटो आम्ही जिथे जिथे फिरायला जातो आता आम्ही बातमी नाही करू. आणि या माध्यमातून मला एक गोष्ट सांगायची खूप इच्छा झाली आहे. आता आम्ही असं ट्राय करणार आहोत की आम्ही जास्तीत जास्त लोकांना दिसू किंवा आम्ही काही ना काहीतरी कंटेंट बनवू किंवा बघू. आम्हाला दोघांना असं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचंय, कारण खूप प्रेम मिळालं का आम्हाला. अनपेक्षित होतं की या जोडीला किंवा या चेहऱ्यांना एकत्र बघून लोक एवढं काहीतरी छान हे करतील. पण अगेन पण जसं तू सांगितलं की तू नेहमी तुझ्या सोबत होता किंवा हो प्लीज खा ते प्लीज तू खा, गार नरम झालंय. ओके. आणि आमच्याकडे तेवढ्या याच्यात कोथिंबीर वडी आणि आलू वडी आलेली आहे आणि ही इकडची फार फेमस आहे. आपण बटाट्याचे काप खाल्लेच, पण आलू वडी तर आणि सगळ्यात छान ही चटणी प्लीज, खूप छान. वा, आउटस्टँडिंग. म्हणजे असं सगळे म्हणतात की अरे नाव बिग फिश आहे पण व्हेज मिळतं का, तर व्हेज फार अप्रतिम मिळतं, कमाल मिळतं, ऑथेंटिक मिळतं. आणि वा, आळूवडी खूप मस्त आहे, खूपच मस्त आहे. पण आता लग्नाचा विचार कधी करताय, म्हणजे अजून किती महिने किंवा असं काही? मला वाटतं 9-10 महिने तरी अजून नाही. ओके. कारण एंगेजमेंट झाली आमची. मुळात आम्ही इथे दोघं जण ही छत्रपती संभाजीनगर पासून, मी अहिल्यानगर मधून आलोय. सो इथे सेटल होणं किंवा इथे गोष्टी मॅनेज करणं, कामाच्या असतील त्या किंवा मग बाकीच्या पण अदर सगळ्या गोष्टीत, या सगळ्या गोष्टी थोड्याशा सेटल होईपर्यंत आम्ही वेळ घेतोय दोघं जण छान पद्धतीने. लग्नानंतर ते वेगळं स्ट्रगल नको आयुष्यामध्ये. एकदा एक छान गोष्ट सेट करून ठेवली ना की मग लग्न झाल्यानंतर छान राहता येईल एकमेकांसोबत. अगदीच. दॅट्स इट. त्यासाठीचा वेळ, मग तो 8 महिने असू देत, 9 महिने असू देत किंवा 6 महिने असू देत, माहित नाही. पण जेव्हा करू तेव्हा छान करू, मस्त असं. खूप मस्त. पण आता एक असतं ना की माझ्या या डाऊनफॉल मध्ये माझ्यासोबत अमित होता किंवा माझ्या या डाऊनफॉल मध्ये माझ्यासोबत शिवानी आहे किंवा होती. आता मध्यंतरी शिवानीला एका म्हणजे त्या फेसवरून फार ट्रोल करण्यात आलं प्रचंड. म्हणजे एखादी व्यक्ती बापरे खूप डाऊन गेली असती किंवा तिने सिरियलच सोडली असती किंवा तिच्यासोबत जर बोलायला कोणी नसतं तर तिने काहीतरी वेगळं पाऊल उचललं असतं सोशली. पण शिवानी मला तशी कधीच दिसली नाही. शिवानी मला नेहमी स्ट्रॉंग दिसली आणि ती तरीही पोस्ट करत होती. यावेळेस अमित किती पाठीशी उभा होता किंवा मी तुम्हाला सांगू, ती मुळात स्वतः खूप स्ट्रॉंग होती. तिला पाठबळ द्यायला मी, तिचे आई वडील, माझे आई वडील आम्ही होतोच. पण ती इतकी स्ट्रॉंग मुलगी आहे. तिने मला तेव्हा पण एक शब्द वापरला, ट्रोलिंग होत होती, पिंपल्स असणारी हिरोईन आम्ही का पाहायची वगैरे वगैरे. ती या लेवलला होती की आम्ही हेच लोक पुढे ना माझ्यावर खूप प्रेम करतील. हा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असणं हे खूप महत्वाचं आहे. आपण बॅकिंग देऊ पण मेंटली काय करणार? विचार आपण नाही बदलू शकत ना समोरच्या माणसाचे. ते विचार कणखर बनवले या पोरीने स्वतःचेच होता. आणि त्या काळात मी फक्त असा होतो की तू मला सांग, तुला त्रास होत असेल तर मी पटकन मुंबईहून साताऱ्याला येऊ शकतो, आपण वाटेल ते करू. तिची त्यावेळेस ती थेरपी पण गेली होती. श्वेता शिंदे मॅमनी मुंबईमध्ये ते सगळं तिचं हे केलं होतं, ऑर्गनाईज केलं होतं.
तिच्या त्या चेहऱ्यावरती लीच लावले होते, पंचकर्म करायचे होते तिला. आणि तेव्हा म्हणजे ती बरं काय आता हे म्हणजे मला ती दिसते आता पण ती कपडे असतात ना हॉस्पिटलचे कपडे, पॅन्ट शर्ट घालून आता बेदरलेली शिवानी नाही, ती समोर उभी आहे. गमतीशीर किस्सा. 1 2 3 4 5 आणि ते पण प्रॉपर 3च दिवसाच्या सुट्ट्या काढून श्वेता मॅमने ते सगळं मॅनेज शूट कसं बसं करून आणि त्यांनी सगळं म्हणजे सगळं लाईनअप, कारण त्यांनी पण तेव्हा हे केलं होतं की तिला त्रास होतोय तर आपण ट्रीटमेंट करूया. त्यांनी ती ट्रीटमेंट वगैरे सगळी तिची प्लॅन केली होती. आणि असे ना लाईनीत 5-6 जण त्यांनी पंचकर्म वमन करण्यासाठी बसवले होते समोर बादल्या. इथे मुंबईतच आम्ही फ्रेश होऊन निघालो. आदल्या दिवशी ते लीचवालं सगळं झालं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी घरून फ्रेश होऊन निघालो तिकडे जायला. तिला माहितीच नाही आयुष्यात काय होणार आहे, माहित नव्हतं अगं मला. ही बिचारी एकदम अनभिज्ञ होती. मला काहीच माहित नव्हतं. मला वाटलं कालचं एक झालं ते इतकं भयंकर होतं, ते झालंय ठीक आहे, आता काहीतरी गोळ्या वगैरे देतील, औषध देतील, काहीतरी प्यायला सांगतील वगैरे असं. त्या आली मस्तपैकी आवरून ते कपडे घालून. ती आली ना अशी बघायला लागली आणि ती बघतच राहिली. मी तिकडे होतो. ती काय बघत होती तुम्हाला सांगतो. बादल्या ठेवलेल्या, माणसं बसलेले, ते काहीतरी द्यायचे प्यायला, ते प्यायचे आणि त्या बादलीत वमन करायचे. आणि ते सगळे लाईन मध्ये बसलेले अगं. आणि त्यांचा आवाज म्हणजे सगळं असं वियर्ड होतं अगं. म्हणजे ते चित्र इतकं वियर्ड होतं ना की मी अशी ती चेंज, त्यांनी सांगितलं हे चेंज करून या, ही तुमची. आणि हे मुळात वियर्ड नाही, म्हणजे हे पंचकर्माची हे प्रोसेस आहे. पण आमच्यासाठी पहिल्यांदा पाहत होतो आम्ही, किंवा ही तर पहिल्यांदाच. तर ती म्हटली मला नाही करायचं, मला नाही करायचं. मला माझ्याकडे बघते ती, मला म्हणलं थांब काय. आणि हा एकदम लांब होता कुठेतरी. आणि मी तिथून तरी सांगते मला नाही करायचंय, आणि मला नाही करायचं म्हटल्यानंतर मी जी रडायला लागली, टॉप पडा आणि मी कापायला लागले. मी त्यांना बघतीये आणि ते सगळे लोक त्यांचं काम, कारण ते सातत्याने करत आलेले असतील किंवा काही लोक नवीनही असतील, पण ते मला बोलले हे किती भयंकर आहे. 2-2 बॉटल्स आहेत मोठमोठ्या, तू काढा प्यायचंय आणि वमन करायचंय. मी म्हणलं मला नाही करायचंय. आणि त्या माझ्याशी बोलत होत्या, मॅम माझ्याकडे बघते, डोंट वरी, आपण हे असं करू तिथं. मी त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही, कारण माझा माणूस फक्त मला समोर दिसत होता, ज्याला मी माहितीये बाकी कोणी नाही. मला नाही करायचं. मी तिथे गेलो, तिचा हात धरला, मॅडम काय हे असं करावं लागेल. म्हटलं दुसरा ऑप्शन आहे, गोळी देऊन तिला आराम करू द्यायचा आणि पोट फ्रेश, साफ होईल असं गोळ्या द्यायच्या. मग मी म्हटलं तसं करा शिवानी, तुला हे जमेल का? बसून मस्तपैकी काय टेन्शन नाही, हो करायचं ते करूया. मॅडम तिला घेऊन जा आतमध्ये रूम मध्ये, तिला नेलं, तिला त्या गोळ्या दिल्या. मग तिथं पण ते टेन्शन एवढं होतं ना अंकिता, म्हणजे मी अजूनही म्हणते की त्या पिरियड मध्ये हा होताच, आई बाबा होतेच. म्हणजे खरं तर मला नाही वाटत त्या गोळ्यांमुळे मी बरी झाले. मला वाटतं की हे सगळे मेंबर्स होते म्हणून एकतर बरी झाले. आणि त्यानंतर पुढचे 2 वर्ष 2.5 वर्ष माझ्या आयुष्यात जो सगळ्यात वर्स्ट पिरियड असेल ना, त्या पिरियड मध्ये मी तो दिवस आठवते. आणि मी इतकी छान उडी मारून पुढे निघून जाते की मला असं वाटतं काही झालेलं नाही, कुठे. नंतर तिने विषय फिरलं कुठे सगळ्या गोष्टी, तिने ऍक्सेप्ट केलं की मी अशी आहे, आणि ती रॉ फोटोज टाकायला लागली. एक्झॅक्टली हो, उन्हात वगैरे विदाउट मेकअप. ये बात ये चाहिए. आपण जर साई पल्लवीला ऍक्सेप्ट करतो, आणि मी त्याला खाली टाकायचे आहे तशी मी खाली टाकायची. मला हे इतकं आवडलं की जे सौंदर्य तिला आहे, जे देवाने दिलंय ते आहे. बरं, पण त्याच्या आधी नव्हतं ना ग. अपी सुरू झालं तेव्हा फेस क्लिअर. मला ते शेड्यूल एकतर मला ते झेपलं नाही माझ्या बॉडीला. आणि ते जेव्हा बाहेर आलं ना, तेव्हा लोकांनी त्याच्यावर कमेंट, तर मला पहिल्यांदा मी फार घाबरायला लागले होते की पहिला शो आहे आणि आपल्याला सगळे प्रेक्षक मंडळी असं बोलतात की हिला काय बघायचं, हिला पिंपल्स आणि ही हिरोईन होणार का. आणि माझ्या डोक्यात पहिल्यापासूनची एकच गोष्ट आहे, मला हिरोईन नाही व्हायचंय, मला अभिनेत्री व्हायचंय. मला नाही फरक पडत माझ्या चेहऱ्यावर पिंपल, माझं काम चांगलं होतंय, माझं काम बघा. पण ऑब्व्हियसली हा पण एक खूप महत्त्वाचा भाग असतो. महत्त्वाची ठरली आज हिला फक्त हिच्या कामाने ओळखतात. नाही पण म्हणजे कामाने म्हणजे तिने ते अप्पी कॅरेक्टर ज्या पद्धतीने नेलं, किंवा तिचे परफॉर्मन्सेस काही सीन आहेत अंकिता, म्हणजे मी तिचे कौतुक म्हणून नाही सांगत ते, खरंच ऍज अन ऍक्टर म्हणून मी जेव्हा ऑब्झर्व करतो मोठमोठ्या ऍक्टर्सला,
तिचे काय काही सीन आहेत म्हणजे ते मी बघत बसतो किती वेळ, काय लेवलला सीन केलेत तिने ते. म्हणून ती ऍक्ट्रेस म्हणून मोठी झाली आणि आज एवढं लोकांचं प्रेम मिळालं आणि झी मराठीची लोकप्रिय नायिका घेऊन आली. सो हा प्रवास माझ्यासाठी खूप इन्स्पायरिंग आहे. पण नंतर माहिती मी काय पहिला हिचा आवड शो नाही, उंच माझा जो कार्यक्रम येतो झी मराठीवरती, त्याला पहिल्यांदा हिचं इंटरॅक्शन होतं मीडियाशी. आणि तिची ना साडी जी नेसलेली ती एका बाजूने वरती आलेली होती. तिला ही साडी क्वीन आहे, हिचा हात धरू शकत नाही कोणी. थिएटरमध्ये 10 सेकंदाच्या फेडआउट मध्ये साडी चेंज करून येणारी मुलगी आहे, कधी ती साडी चुकत नाही. पण एवढ्या मोठ्या शोला ती साडी तिला करता येत नव्हती, म्हणजे विचार करा प्रेशर काय असेल. तिथून तेव्हा सुरू होणार होतं ती आप्पी किंवा ती शिवानी, ते आज लोकप्रिय नायिकेचा अवॉर्ड घेणारी शिवानी. हा प्रवास माझ्यासाठी खूप इन्स्पायरिंग आहे आणि त्यासाठी लव्ह यू त्या मुलीला. किती छान. मी मला सांगायला खूप आवडेल की ती एवढी हेवी ट्रीटमेंट घेतली खरी, सगळं झालं. त्यानंतर मी 2.5 महिने जवळपास ते सगळ्या गोळ्या औषधं सगळं घेत होते सातत्याने. अगदी शूटच्या मधून वेळ काढत ते सगळे काढे घेत होते, सगळं करत होते. मला आवर्जून सांगायला आवडेल की तुमच्यामध्ये ऍक्सेप्टन्स असलं पाहिजे. कुठल्याही एका गोष्टीची एक लिमिट असली पाहिजे. ती लिमिट जेव्हा संपायची वेळ येते ना, तेव्हा तुम्ही ठरवायचं की भाई पास, आता मी नाही एवढंच करू शकते, यावर मी नाही करू शकत. त्या गोळ्यांनी माझी अजून उष्णता वाढायची, मग मला अजून पिंपल. बरं ते जे मी ट्रीटमेंट करत होती त्यानंतर ती जी वरची स्किन होती ना ती पडायची आणि आतमध्ये नवीन स्किन यायची. आमचे मेकअप दादा ते करायचे, मग ते परत ते वरची स्किन पील व्हायची, मग ते परत आतमध्ये मेकअप करायचे. एका पॉइंटला माझं रात्रीचं झोपणं बंद झालं होतं. मी अशी विचार करत बसायचे घरात एकटीच साताऱ्यात, आणि मी विचार करत बसायचे काय होतंय. एका दिवशी उठले, सगळ्या गोळ्या घेतल्या, एवढ्या वगैरे अशा गोळ्या होत्या, त्या गोळ्या औषधं अशा सगळे घेतल्या. बघितलं ना, म्हटलं नाही आता हे बंद करायचंय मला, आणि यांनी माझं काहीच होत नाही, यांनी मी अजून डिप्रेस होतीये आणि मला आजारपणाचं एक फिलिंग आलंय. मी खिडकी उघडली अशी, यांनी मला अजूनही आठवण, अशी खिडकी उघडली, त्याच्या बाहेर शेत होतं. सगळ्या गोळ्या टाकून दिल्या खाली, 4थ्या मजल्यावर खाली सगळ्या अशा टाकून दिल्या. कितीतरी हजारांची ती औषधी असेल, मी ती फेकून दिली. पण ती फेकली बरं केलं. ऍक्च्युअली मी ती फेकून दिली. म्हटलं मला ते नकोच आहे डोळ्यासमोर, मला ते खूप त्रास होतोय त्याचा, आणि मला प्रचंड लेवल त्रास. मी आरशात बघणं बंद केलं होतं. मेकअप दादा यायचं ना, मी म्हणायचं आरसा नको दाखव, तू कर काय करायचं ते. कारण मला ते, मी कमेंट वाचल्यानंतर बंद करून टाकलं होतं. मला इतका त्रास व्हायचा ना, मला शूटला कधीच त्रास झाला नाही ना, माझ्या प्रोड्युसरनी मला कुठल्या पद्धतीचा त्रास दिला ना, मला चॅनलनी त्रास दिला. मला काही फिजिकली खूप त्रास झाला, मला इतका मेंटली आणि फिजिकली खूप त्रास, मला इतका त्रास व्हायचा ना. आणि एकटी राहायची तिकडे, म्हणजे आम्ही सगळेजण लांब होतो, आई वडील कोणीच नाही ग आपल्याला असं सांगणारं, कोणीच नाही की आज चल ठीक आहे ना. होते, पण ते असे असं सांगणारे नव्हते. ते आपल्यासमोर म्हणायचं चल ठीक आहे ना, पण नंतर म्हणायचं झालं पाहिजे का तिचं क्लिअर, ते ना मे बी तिचा रोल जाऊ शकतो बरं का. हे जेव्हा तुझ्या कानावर येतं ना, मे बी तिचा रोल जाऊ शकतो, तिला काढू शकतात, तिला हे करू शकतात, हे इथे ना नेक्स्ट लेवलला हॅमर होतं. म्हणजे असं होतं ना की यार मला इतकी चांगली संधी आली आहे, इतकं चांगलं कॅरेक्टर आहे, आणि ते मला सोडून द्यावं लागतंय की काय, बिकॉज ऑफ माय स्किन. आणि मी ते फेकून दिलं, आणि दुसऱ्या दिवशीपासून मी मस्त, मला जे काही सेटवर गेले आणि मी सगळं खायला लागले. मग मला तेलकट आवडतंय, मी खायला लागले, मी सगळं करायला लागले, आणि त्यानंतर माझी स्किन हळूहळू इतकी छान होत गेली. या सगळ्यातून तुम्हाला मला एवढंच सांगायचंय, हे गोळ्या औषधं वगैरे काही नसतं, तुम्ही मेंटली फिट पाहिजे. एक्झॅक्टली, मेंटली. तुम्ही ना भाडमध्ये गेली दुनिया, तुम्ही ती दुनिया काय विचार करते काय नाही, तुम्ही तुमचं आयुष्य जगा, चायला संपला विषय. म्हणून तर हे बघा, ही स्किन जी बघताय ना त्यामुळेच आहे. पण नंतर लोकांच्या, सगळ्या प्रेक्षक वर्गांच्या मला कमेंट्स आल्यात की तू आहे तशी खूप गोड आहेस, आणि काय झालं पिंपल्स असले म्हणून काय झालं, आपण साई पल्लवीला नाही बघत का, आपण याला नाही. मग त्यांनी जरा मला असं वाटलं येऊ. पण अगेन खरंच कोणत्याही मुलाच्या किंवा मुलीच्या आयुष्यात जेव्हा असे प्रसंग येतात, पार्टनर तितका स्ट्रॉंग असणं फार कायम म्हणजे प्रत्येक ट्रीटमेंटला तो होता, तो प्रत्येक ठिकाणी. इव्हन तो सेटवर काही घडलं, कुठली कमेंट वाचली की मी त्याला फोन करायचे, आम्ही हे असं झालं रे, आम्ही मला याचं वाईट वाटतंय रे, चिल तू बघ एक दिवस, तू कमाल, तुझा एक फॅन बेस वेगळा असेल की नाही बघ तू. आणि ते घडतंय, आणि त्याचं मला फार कौतुक आहे. कारण तो आणि तो बरं त्यांच्यामध्ये पण आईबाबांचं किंवा त्याचं बोलणं व्हायचं ना, त्याचा मला पत्ताही नसायचा. तो त्यांच्याकडे फोन करून रडायचा की यार मला तिच्याकडे बघून वाईट वाटतं, मला रडू येतं. मग आई बाबा त्याला समजवायचे की ठीक आहे तू चिल राहा.
तू तिच्यासमोर असं दाखवू नको, तू तिला खूप बूस्ट करत राहा. किंवा आई बाबा पण आम्हाला फोन करायचे की बाळा तिचं व्यवस्थित चाललंय ना, तू एकदा चक्कर मारून येतोस का, ती ओके ना, ती एकटी राहते. मग हा एका दिवसासाठी शूट मॅनेज करून यायचा आणि मग तू चिल्लेस ना, मस्त आहे, मग हा काहीतरी खायला घेऊन जायचा वगैरे. म्हणजे त्यांनी तेव्हा आमचं सगळं बिघडलेलं. मी तेच सांगतो ना, म्हणजे अंकिता काय झालं माहिती का, आम्ही ना 8 वर्ष फक्त असे चॅटिंग करत कॅफेमध्ये जाऊन कॉफी पीत नाही घालवलं. आम्ही एकमेकांचे दुखणे काढलेले आहेत, आम्ही एकमेकांना सावरलेलो आहे, आम्ही एकमेकांच्या फायनान्शियल गोष्टीमधून गेलेलो आहे, आम्ही सगळं करून झालंय माहिती का. म्हणून मी माझा हा जो ठामपणा आलाय ना आयुष्यात, तो यामुळे की हे सगळं करून झालंय. म्हणजे अजून खूप करायचंय, पण आम्ही आमची वर्स्ट कंडिशन पाहून झाली आहे, आम्ही वर्स्ट लेवलला जाऊन आलोय. त्यामुळे ह्याच्यापेक्षा वर्स्ट नाही होऊ शकत काही, किंवा आता होणारही नाही काही, कारण आता आपण दोघं सोबत आहे म्हणल्यावर होऊच शकत नाही काही. अगदीच. पण आता जसं आपण ऑफ कॅमेरा बोलत होतो की हल्ली बरीच लग्न ही फार छोट्याशा रिझनवरून तुटतात, किंवा नाही लोक एकत्र राहत, किंवा नाही त्यांना राहावंसं वाटत आणि ते वेगळे होतात. हे बघून जे अनमॅरिड असतात ते लग्न न करण्याचा निर्णय घेतात, किंवा घाबरतात, किंवा मी एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या प्रेमात पडलो आणि माझ्यासोबत पण असं झालं तर माझं काय होईल, किंवा मी इतकी स्ट्रॉंग नाही, मी इतका स्ट्रॉंग नाही. हे सगळं आजूबाजूला सुरू असताना एक अशी न्यूज येते की तुम्ही एंगेजमेंट करताय. कुठेतरी बॅक ऑफ द माइंड ती भीती तुमच्यातही असेल? नाही, अजिबात नाही. कारण बेसिक खूप महत्वाचं आहे. आपण जेव्हा फाउंडेशनला जातो ना, तेव्हा आपल्याला कळतं की गडबड तिथे आहे की नाहीये. घर, फॅमिली खूप मोठं त्याच्यामध्ये योगदान असतं फॅमिलीचं. आज आम्ही फॅमिलीमधून पण एवढे एकमेकांच्या सोबत कनेक्टेड आहोत, आमचे रूट्स एवढे घट्ट आहेत ना. आमच्यात जरी काय झालं, फॅमिलीज आडव्या आहेत आम्हाला सांभाळायला, किंवा किती काही झालं तरी आज आम्ही ज्या पद्धतीने रिलेशनशिप आमचं मेंटेन करतो किंवा आम्ही चाललोय पुढे, आम्ही हे ठरवलंय की आपण एकमेकांचा जीव घेऊ, पण आपण सोडायचं नाही एकमेकांना. म्हणजे रामलीला हरकत, तू माझ्या पोटाला बंदूक लाव, मी तुझ्या पोटाला लावतो, एकमेकांना गोळ्या घालून मरू, पण भाई सोडायचं नाही. काय होतं ग मला सांग, काय होतं म्हणजे वेगळं काय होतं. एखाद्या वेळेस काम नसेल मला, मी बेरोजगार झालो, ही बेरोजगार झाली, आम्ही पैसे नाही आमच्याकडे, हे होईल, किंवा काहीतरी वर्स्ट सिच्युएशन काहीतरी होईल, जे काय होईल. रिझन नाहीये ग, आणि एकच लाईफ आहे ना. उद्याचा दिवस कोणी बघितलाय मला सांग, एकच लाईफ आहे. उद्या काय होणार माझ्या आयुष्यात, मी उद्या असेल नसेल, हा असेल नसेल, माहिती नाही. पण एकच गोष्ट ज्यामुळे ना खूप होतात ना प्रॉब्लेम, तो म्हणजे विश्वास नाही राहिलेला. नात्यांमध्ये विश्वासच नाही राहिलेला. मी खूप लोक पाहतो, तू लग्न कर, किंवा गर्लफ्रेंड आहे तुझ्या. निवेदिताही बोलल्या आपल्या कार्यक्रमामध्ये की आता विचारायची भीती वाटते, तुझी गर्लफ्रेंड कशी, तुझी बायको कशी आहे. समोर उत्तर येतं ना, डिवोर्स झाला, किंवा नाही आमचं ब्रेकअप झाला, असं होतं. हे का होतं म्हणजे हे आता फक्त आपल्याच इंडस्ट्रीत नाही, ऑल ओव्हर सगळीकडे चाललंय. हा ट्रस्ट इश्यू काय आहे तो मला आजही कळत नाही. म्हणजे मला माहिती ही मुलगी माझी आहे, या मुलीचं माझ्यावर प्रेम आहे, आम्ही दोघं जण छान राहतोय. काय प्रॉब्लेम आहे ग, म्हणजे वाद झाले 2 दिवस नाही बोलणार, मग प्रॉब्लेम त्या 2 दिवसात. ना आमचं ठरलेलं आहे, म्हणजे आता आम्ही ठरवलेलं आहे की आपण वाद घातले, भांडलो एखाद्या गोष्टीवरनं, कचाकच भांडलो, म्हणजे व्यवस्थित दार आपटेपर्यंत वगैरे भांडलो, तरी पण ना दुसऱ्या दिवशी सकाळी आदल्या दिवशीचा भांडणाचा विषयही आला नाही पाहिजे. सकाळचा गुड मॉर्निंग असंच झाली पाहिजे, आणि समोरच्याने तोंड नाही पाडायचं. मग समोरच्याने पण गुड मॉर्निंग असंच करायचं. आज काय करूया, कालचं झालं, ओके हे ठरलंय ठरलंय. कुठे डोक्याला टेन्शन, आधी काम शोधायचं, पैसे भांडण करणार, पण अरे बाकीचे किती विषय, काम शोधायचं, इंडस्ट्री एस्टॅब्लिश व्हायचं, इंस्टाग्रामचे फॉलोअर्स वाढवायचे, कंटेंट क्रिएटर व्हायचं. फॉलोअर्स महत्वाचे बाई, त्याशिवाय आता कास्टिंग होत नाही. हा मग हे महत्वाचं. मग हे एवढं प्रेशर आहे, एवढं प्रेशर आहे माझ्या डोक्यावरती, आणि मी काय ही कुठे चालली, कोणासोबत बोलती, कशाला बघत बसू मी, किंवा कशाला आम्ही याच्याशी वाद घालत बसू. काल भाजी माझ्या आवडीची नाही केली, ह्याच्यावरनं भांडण झालेले, आज का उकरून काढायचे, सोडून देणार यार, चल पुढे चल, आज जाऊ फिरायला, चल पिक्चरला जाऊन येऊ, संपला विषय. हिच्या आई बाबा करायचं तसं, भांडण झाले की पिक्चरला जायचं, पावभाजी खायला पिक्चरला जायचे. खूप मस्त. म्हणून तर त्यांचं रिलेशन टिकतं ना या जुन्या लोकांचं. मला तेच म्हणायचंय की आपले आई वडील टिकलेत ना, मग आत्ताची पिढी काय कुठले शिंग लावून आली मला तेच कळत नाही. आपले पण तेच सगळे तेच आलंय. मला बाकी त्यांचं काही घेणं नाही, आम्ही आमचं टिकवणार.
बाकीच्यांचं आणि हे लिहून घ्या. बरं, हे सगळं तुम्ही एकमेकांबद्दल छान 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 सांगितलं. अमितच्या 2 वाईट सवयी ज्या त्यांनी बदलाव्यात. जीव कमी अशा खूप आहेत, 2 नाही, 2 वाईट सवयी ज्या त्याने खरंच बदलाव्यात. खूप आहेत. वाजवीपेक्षा जास्त पुढचा विचार करणं. ओके. प्रचंड घाणेरडी सवय त्याला. मी त्याला सांगत असते की समजा फॉर एक्झाम्पल काहीतरी झालंय की इथे यायचंय आणि काहीतरी थुकरट कारण असतं आणि तो इथे येऊन मग तुझी कशी आबाळ होईल, मग तू कसं ती कसं मग तिचं ते असं तो इतकी त्याची स्टोरी बनवतो आणि तो कुठे ओव्हर थिंकिंग आहे जी काही वेळेला मला असं वाटतं बा साम्या तू किती ओव्हर थिंकिंग करतो. आणि हे म्हणते हा माझी आहे पण तुझी सारखी त्रासदायक माझ्या वेळेस मी सांगेन. आणि दुसरी घाणेरडी गोष्ट काय तुझी? अरे भाई लई आहेत. नेमक्या वेळेला मला सुचत नाहीये. धांदरटपणा नाही माझा. आणि हा मला तुला एक सांगायचं आहे, आपल्या आजूबाजूला याच्या पर्सनॅलिटी म्हणजे याची हाईट असणारी अशी कित्येक मंडळी असतील ना ग. आता याची काही एकट्याची 6'2" वगैरे हाईट नाहीये. मला माझी काय मुद्दा मानणार आहे, हे होतं विचार सगळ्यांना. बोल. हे बघ आम्ही चालतो आणि आम्ही मध्ये छेडगळतो म्हणजे आम्हाला मध्येच काहीतरी लागतं, म्हणजे त्यालाच लागतं, ते बाजूच्या व्यक्तीला लागत नाही, त्याच्या शरीराला लागतं ना. अशी नाहीये. त्याला समजा म्हटलं ना आम्या तुला का लागतंय, तू बघ ना नीट. तो प्रॉब्लेम आहे ना, मला माझा कळू शकतो शिव. माझी हाईट जास्त असल्यामुळे मी फक्त असं बघतो, मी असं बघतच नाही. कसं शक्य? मी खाली वाकून नाही बघत असे. अरे इथे खड्डा, मी असं बघतो खाली आला काहीतरी पटकन तो ठिकठिकाणी पडतो, त्याला लागतं, त्याची आता जीन्स वर काही ते सगळे खड्डे आहेत त्याला. नको हे काय करायचं? सो त्याचा तो असा जो मना आहे ना, कधी कधी स्वतःकडे न लक्ष देणं किंवा पटकन असं खूप गोष्टी विसरली आज. ओके, तू सांग शिवानीच्या 2 अशा ज्या. पहिली तर तीच ओव्हर थिंकिंग, भयंकर विचार करते. तुम्ही दोघं एकमेकांसाठी एक मिनिट ही एवढी डेंजर आहे. आणि हिचा सगळ्यात मेन मुद्दा जो असतो, गॅसचं बटन बंद केलं का? अगं केलं मी बंद. आम्ही ऐकून सांगतो भावडेस का तू? घरी फोन करते ही पोरगी आईला. तिची आई आहे, तिने 30 वर्ष संसार केलाय त्या घरात, त्याच गॅसवर त्याच बटनावरती. आई गॅस बंद केला ना व्यवस्थित? अगं हो ग म्हण्या, नाही एकदा बघ बरं जाऊन. ती वरून खाली यायला लावते त्या आईला. अगं केला, बंद केला मी गॅस. मी तुला म्हणतो अगं शिव, मी निघताना मेन स्विच पण बंद केलंय, मेन जिथून गॅस येतो ना आपल्याला ते पण बंद केलंय. नाही पण एकदा तरी बघ. अगं नाही केला ग बाई, मी खरंच केला. गाडी दुसरी गोष्ट, गाडी आपण उतरलो, लॉक केली, निघून दारपाशी आम्ही गाडी लॉक केली, आपल्या मनात शंका येते, गेली का रे घर गाडी? गेली असते, मग आपण परत लॉक करतो. अरे पण तू असं विचारतेस असं डोळ्यांनी, आम्ही गाडी लॉक केली ना, गाडीला नसेल केली तर हा प्रश्न येतो. हिला जर कळलं मी केली नाही तर काय होईल, असं सगळं होतं. मग गाडीच्या दारामध्ये असं हात ठेवून मारेल बिरेल का असं वाटतं मला. मग मी परत जातो, लॉक करून येतो. अशा अनेक गोष्टीचा खूप विचार करते की आता हिच्या ताईची मुलगी आता आली होती आमच्याकडे, राही. ती त्या राहीच्या आईला, हिच्या बहिणीला 10 वेळा तू नीट ठेव तिला पडू नको देऊ. असं कसं पडू नको देऊ म्हणजे? बाळ पडणार, ते हेंडकळणार ते बाळ. मी पडतो, ती का नाही पडणार? तिला लागलं तर अगं लागलं तर नको ना विचार करू, नाही लागणार ना, सरळ नाही लागणार. हे ओव्हर थिंकिंग एक गोष्ट. आणि दुसरी पहिला फंबल अमित रेखीचा पहिला फंबल अख्ख्या इंटरव्ह्यू मध्ये आनंदाची बातमी आहे की फंबल पडला. दुसरी गोष्ट म्हणजे, एक गोष्ट ते मी सांगेन, दुसरी गोष्ट खूप महत्वाची, मी तिला कायम सांगत असतो, ती तिने खरंच केली पाहिजे. कसं आहे ना, मुंबईमध्ये राहतो आपण अंकिता, कमी स्पेसमध्ये राहायची सवय असते लोकांना, कमी स्पेसमध्ये राहावं लागतं. हिच्याकडे एवढं सामान आहे, हिच्याकडे एवढे कपडे आहेत. मी म्हणतो ठीक आहे घे. मी एक नियम बनवलाय घरामध्ये, तू एक ड्रेस नवीन आणशील ना, 2 जुने फेकून द्यायचे. चल मुलगी का नाही, एक मिनिट नाही, असं नसतं.
जुने पुराणे 10-10 वर्ष नाही ते लागतं. सॉरी, हा मी एक्सेप्ट आणि करून टाका. आहे काय? नाही प्रत्येक पुरुष मंडळी याला रिलेट करणार आहे. नाही केलं ना तर मला फोन करा. एवढे कपडे जुने 10-10 वर्षापूर्वीचे, कारण त्यांची साईज आहे तशीच आहे मॅडमची, ते सगळे येतात. मला कप्पा नाही राहत ग कपडे ठेवायला. मग नाही तसं नाही. मोठा फ्लॅट तर आपण घेऊ, तुला ऑर्डर करून देईल मी. लॉकडाऊनच्या आधीचे वगैरे कपडे टी शर्ट मी फेकून दे माझं. आता ऐक, झालं. ओके झाले 2 ओके. नाही पण हे खूप सुंदर आणि खूप छान, खूप क्यूट आहे. म्हणजे असं काय म्हणतात, अनरिअल वाटतं. म्हणजे कधीतरी असं वाटतं की असं थोडं ना असतं, असं रिअल नसू शकते. इतकी छान लव्ह स्टोरी नाही, फार छान आहे. पण आता लग्न म्हणजे 6, 7, 8, 10, 9 वर्षांनी महिन्यांनी लग्न, काही प्लॅनिंग केलंय किंवा असंच पाहिजे, डेस्टिनेशन हवंय किंवा डेस्टिनेशन हवंय खरं तर. कारण दोघांच्याही शहरामध्ये करून तितकासा, कारण खूप लवाजमा होणार, खूप म्हणजे माणसं खूप आहेत जोडली गेलेली, किंवा प्रत्येकालाच बोलवणं शक्य नसतं कार्यक्रमासाठी किंवा काय. आणि आम्हाला मुळात खूप सिंपल छान जसं एंगेजमेंट झाली, सिंपल सोबत गोष्टीत करायचं. मनापासून आशीर्वाद देणारे, मनापासून प्रेम करणाऱ्या मंडळींसोबत आम्हाला तो सगळा सोहळा पार पाडायचा आहे. काही लोक असे असतात, अनेक येतात कार्यक्रमामध्ये आणि मग घरी जाताना चुका काढत जातात. मला ते नको असतं. नाही हे पण आहे, पण अदरवाईजही आपल्याला आपल्या माणसांमध्ये आपल्या हक्काच्या एंगेजमेंटला सगळी हक्काची माणसं होती. सो अशा सगळ्या मंडळींसोबत एक छान सोहळा पार पाडायचा आहे. आणि तो खूप हौशीने करायचा, आणि खूप हौशीने. म्हणजे आम्हाला संगीताचं म्हणजे आम्ही एक रात्र पूर्ण संगीताची, संगीत म्हणजे असं नाही की गाणे लावले सगळे नाचलेत वगैरे, असं नाही करायचं. मला एक उत्तम तो प्रोग्राम करायचा आहे छान गाण्यांचा, ज्यामध्ये मैफिल असेल, ज्यामध्ये शेरो शायरी असतील, ज्यामध्ये आमचे इंडस्ट्रीतले लोक असतील, जे काहीतरी सगळ्यांची हाऊस करायची बेसिकली. आणि तो एक छान प्रोग्राम डिझाईन करायचा आहे मला, प्रॉपर. किती छान एक शो सारखा छान प्रोग्राम करायचा आहे. आणि मला सगळे रिच्युअल्सवर खूप भर आहे आमच्या दोघांचा. आपला हिंदू धर्म, आपली संस्कृती आणि आपल्या लग्नाच्या विधी, ज्यांना अनेक लोक खूप काय 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 बोलतात, हे काय असं असं खूप लोक काय काय बोलतात, पण त्या विधी समजून घेणं गरजेचं आहे. त्या विधी आपण का करतो, त्या कशासाठी करतो, जे मंत्र होतात, ते जे आहुती दिले जातात, त्या आहुतींच्या मागचा अर्थ काय असतो. ज्याला कोणाला पाहायचं असेल ना, आमच्या लग्नात नक्की या. कारण आमच्याकडे कसं असतं ना, गुरुजी जे असतात ते प्रत्येक फेरा हा का घालतात, आपण का, हे काही नाहीये, हे फक्त अफर्मेशन्स असतात, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स असतात. आणि ते जर का आपल्या इथे हिट झाले तर का नातं तुटेल ग, म्हणजे तो पण एक फार महत्वाचा मुद्दा आहे ना. ते जे संस्कृतमध्ये आपण ते म्हणतात ना, ते हे म्हणा माझ्या मागे, हे म्हणा आपण त्यांच्या मागे म्हणतो, ते काय असतं, माझं, माझ्या कुटुंबाचं, माझ्या बायकोचं स्वास्थ्य नीट राहो, माझ्या घराची सुख समृद्धी नांदो, माझ्या घरामध्ये हे हो, मला सगळ्या धनप्राप्ती हो, या सगळ्या गोष्टीचे अफर्मेशन्स आपण करतो. त्याचा यज्ञकुंडात अग्निदेवतेला आपण येतो, अग्नी पॉझिटिव्ह एनर्जी, ऑरा साफ करते. हे सायंटिफिकल पण आहे सगळ्या गोष्टी. आणि रिच्युअल्स खूप महत्वाचे. ज्यांनी रिच्युअल्सला फाट्यावर मारलं ते फाट्यावर मारले जाणार 100%. मी आज खरं सांगतो, कारण आम्हाला तेच आहे की आपली संस्कृती खूप सुंदर आहे, आपली लग्न संस्था खूप चांगली आहे, खूप सुंदर आहे. जे प्रयत्न करतात लग्न संस्थेला पाय मारायचा किंवा लग्न विग्न काय नसतं रे, एकटा राहशील आयुष्यात. नाही ज्याचा प्रश्न नाही, माझे मत आहेत नाही, त्याचा प्रश्न माझे मत आहेत. तू एकटा राहशील नाही, पाहिजे कंपनियन, एक बायको पाहिजे, ते लग्न झालं पाहिजे, ते संस्कार आपल्यावरती झाले पाहिजेत, ते संस्कार आपल्या पुढच्या पिढीवर झाले पाहिजेत. मग आपला धर्म पुढे कसा जाणार, आपल्या धर्माच्या रिच्युअल्स पुढे कसा जाणार, ते आपणच केलं पाहिजे ना, स्वतः आपण करणार. खूप मस्त. आणि मी जसं आत बोलले की मी जेव्हाही तुमच्यासोबत असते, मी फक्त अमितचं नाव घेतलेलं, जेव्हाही आता तुमच्यासोबत असते ना, मला इतकी मजा येते त्या इंटरव्ह्यू मध्ये, मला इतकं भारी वाटतं. आणि मला असं वाटतं की हे दोघं असेच उभे आहेत कॅमेरा घेऊन, आमचं सुरू आहे. द बिग फिश अँड कंपनीमध्ये आपण इतकं छान जेवलो आणि फार छान जेवण, खूप कमाल आहे. आणि तुम्ही मुंबईत आल्यानंतर पहिला इंटरव्ह्यू इट्स मज्जाला दिला, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि मला आज सांगायचं सगळ्यांना, म्हणजे असं मी उगाच अगेन मी आई शपथ खरंच खोटं बोलत नाहीये,
खरंच खोटं बोलत मी आई शपथ खोटं बोलत नाहीये. इट्स मज्जा चॅनलने जो काय आम्हाला रीच दिलाय ना, किंवा ज्या पद्धतीने अंकिताने स्वतः तिथे उपस्थित राहून प्रत्येक गोष्ट 10-10 मिनिटाला ती फक्त लॅपटॉपवर होती, ती पाठवत होती, त्याची टीम इकडे सगळ्या त्या पोस्ट क्रिएट करून टाकत होते आणि त्याचा परिणाम आज प्रत्येक पोस्ट जी मिलियन वरती आपल्याला दिसतेय किंवा लाखो व्ह्यूज येत आहेत. लोकांपर्यंत ती पोहोचवण्याचं थँक्यू सो मच. इट्स मज्जा. आणि तुम्हाला पहिला इंटरव्ह्यू देणं हे आमचं कर्तव्य, आद्य कर्तव्य, कारण तुम्ही खरंच आम्हाला एक सेलिब्रिटी वेडिंग वाली किंवा सेलिब्रिटीच्या इव्हेंट वाली आम्हाला फिलिंग दिली. आम्हाला अजूनही कळत नाही आम्ही कोण आहोत, म्हणजे खरंच आई शपथ कळत नाही. ऐक ना, तो मला म्हणतो हे आपण होतो कळतच नाहीये. म्हणजे हे म्हणजे आपलं झालं ना आता. छान मस्त वाटतंय बरं का. नाही पण आता तुमचे असंख्य इंटरव्ह्यू होतील, जसं तुम्ही मगाशी बोलला की तुम्हाला आता एकत्र काहीतरी करायचंय आणि आता पुढचा जो इंटरव्ह्यू इट्स मज्जासोबत असेल तो काहीतरी प्रोजेक्ट रिलेटेड असू दे तुमच्या दोघांचा, प्रश्नच नाही. आणि काहीतरी छान घेऊन या, काहीतरी मस्त घेऊन या आणि लग्नाला आम्हाला बोलवा प्लीज. प्लीज म्हणायची गरज. आज निमंत्रण आहे तुम्हाला, आज निमंत्रण. आणि 10 महिन्यांनी लग्न आहे. हा म्हणजे जी काही डेट असेल 10 महिन्यांनी, 11 महिन्यांनी, 9 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, त्याचं निमंत्रण तुला असणार आहे तुमच्या संपूर्ण टीमला सगळ्यांना. नक्की. आणि असेच राहा. हा इंटरव्ह्यू जेव्हा तुमच्या लग्नाला 25 वर्ष होतील, 50 वर्ष होतील, तेव्हा हा इंटरव्ह्यू नक्की बघा, कारण का युट्यूब आमच्या पोरांना दाखवू बघ रे असा करतात संसार. आता आम्ही भांडतो ती गोष्ट वेगळी, पण हे बघ. आणि येस, आणि प्रत्येक अॅनिव्हर्सरीला तुम्ही या रेस्टॉरंट मध्ये याल. तुमची जेव्हाही कधी अॅनिव्हर्सरी असेल तर द बिग फिश कंपनीला तुम्ही लक्षात ठेवा. आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि खूप मोठा झाला असेल तर तुम्ही एडिट करू शकता. नाही, आम्ही एडिट नाही करत इंटरव्ह्यू. फार छान झाला इंटरव्ह्यू, फक्त तुझे फंबल आम्हाला एडिट करावे. एक फंबल आहे माझा, प्लीज एक फंबल, तो राहू दे. हा, तो राहू. तो म्हणजे काय माहिती का, तो म्हणजे काला टिक्का. हा बाई मेरी बायको का टिक्का. त्यांनी त्यांची लव्ह स्टोरी होती ती फक्त आपल्याला जरा एडिट करावी लागेल. हा, ते भेदरलेला आम्ही तर म्हणून ती कंटिन्यू करायची. थँक्यू सो मच. आता आम्ही खाणार आहोत, कारण का जेवण इतका वेळ असंच नाही. आणि कॅमेरा मागे जे आहेत मंडळी ते फक्त म्हणतात बर हा पीस माझा. सो त्यांना आता ते कट करून खायला मी पण आमंत्रित करतो. आणि थँक्यू सो मच वन्स अगेन. कमाल इंटरव्ह्यू झाला. थँक्यू सो मच. द बिग फिशचे सुद्धा अप्रतिम जे काही दिले, आळूवडी, कोथिंबीर वडी, हे पनीर घी रोस्ट कमाल आहेत. आणि अँबियन्स पण अप्रतिम घेतला तुम्ही. खरंच या शिवसेना भवन पासून आत आलं की लगेच आपलं हॉटेल आहे. आपलं म्हणजे हा आता आपलं झालंय हॉटेल. आणि तुम्हाला हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता मिस्टर अँड मिसेस रेखी सोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.